चिंतनं नित्यं च विद्यामन्थनं नित्यं हि विद्यासर्जनं नित्यं च विद्याजीवनम्। धन्यवाद. सर्व मान्यवरांना उपस्थितांना विनंती आहे की स्थानापन्न व्हायचं. जन सारस्वत सुदाम सावरकर स्मृती विद्यार्थ मराठी जनसाहित्य व्याख्यानमाला 2024-25 आणि यावर्षी हा बहुमान आपल्या महाविद्यालयाला मिळाला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात करत असताना सर्वच मी मान्यवरांना विनंती करतो की कार्यक्रमाचा प्रारंभ दीपक प्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करूया. भारतीय सेवा सदनच्या संस्थापिका सन्माननीय आमच्या माताजी श्रद्धेय राधादेवीजी गोयंका आणि कर्मयोगी प्रबंध पंढरीचे क्रांतिकारी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात होत आहे. है अंधेरा फिर भी तू रोशनी की बात कर, लावण्यास दीप येथे काळजाची वात कर, राह में घर काटे लोक बिछाते है यहाँ, उधळे फुलही कुणी चालण्यास सुरुवात कर, उधळे फुलही कुणी चालण्यास सुरुवात कर. खऱ्या अर्थाने कार्यक्रमाचा प्रारंभ आहे. मी डॉक्टर विजय आळशी सर यांना सरस्वती स्तवनासाठी आमंत्रित करतो. शून्य
शुभ्रवस्त्रावृता या वीणावर दंडमंडितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभु के देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा निशेष जाड्या पहा. धन्यवाद. आळशीकर सर्व मान्यवरांना विनंती आहे कृपया स्थानापन्न व्हायचं आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये मराठी जनसाहित्य व्याख्यानमाला 24-25 या शैक्षणिक वर्षातील संपन्न होत आहे. सर्व मान्यवरांचे इथे मी मनस्वी स्वागत करतो आणि आता आपण स्वागत समारंभाकडे वळूया. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर मिलिंद बाराटे सर यांच्या स्वागतासाठी भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपराजे गोयंका सर यांना मी विनंती करतो की सरांचे त्यांनी स्वागत करावे. शाल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि ग्रंथ देऊन त्यांचं स्वागत करावे. धन्यवाद. यानंतर भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपराजे गोयंका सर यांचा ग्रंथ देऊन सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य रुमाले मॅडम करतील तशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मानवी विज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता आणि या व्याख्यानमालेच्या सचिव सन्माननीय डॉक्टर मोनाताई चिमुटे यांचं स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रुमाले मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद मॅडम. त्यानंतर मराठीतील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि जनसाहित्य चळवळ ज्यांनी जोमाने पुढे आणली आहे असे डॉक्टर सुभाषजी सावरकर यांचं स्वागत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अंबादास पांडे सर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. सुप्रसिद्ध साहित्यकार अक्षर ही या नियतकालिकाचे संपादक आहेत आणि सरांनी अनेक कादंबऱ्या तसेच वैचारिक ग्रंथांचे लेखन केले आहे. सरांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. त्यानंतर आज ज्यांचं व्याख्यान आपण आयोजित केलं आहे अशा डॉक्टर योगिता पिंजरकर मॅडम यांच्या स्वागतासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रुमाले मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी शॉल, स्मृतिचिन्ह, श्रीफळ आणि ग्रंथ देऊन मॅडमचा गौरव करावा. सर्वांनी एका जोरदार ताळ्यावरती स्वागत करूया. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रुमाले मॅडम यांच्या स्वागतासाठी मी
डॉक्टर देवर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी ग्रंथ देऊन मॅडमचं स्वागत करायचं. त्यानंतर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अंबादास पांडे सर यांच्या स्वागतासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर राम बाहेती सर यांना. त्यांनी पांडे सरांचं स्वागत करावं. धन्यवाद. खरं म्हणजे संत साहित्याला समर्पित असलेल्या या व्याख्यानमालेचं आयोजन आपल्या महाविद्यालयात करणं हा खरंच गौरवाचा क्षण आहे. मराठी संत साहित्याने मराठी मन आणि मराठी जन घडवण्याचं कार्य केलं आहे. संत साहित्य हे मराठी साहित्यातील अविनाशी असं वैभव आहे. त्या व्याख्यानमालेला सर्व मान्यवरांचे मी आलेल्या सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी म्हणून मी ते स्वागत करतो. आणि स्वागतपर मनोगतासाठी भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपरावजी गोयंका सर अर्थात आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाबूजी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त करावं. Good morning, friend. Good morning. It's a great honor to have a personality like Dr. Milind Barade sir, Vice Chancellor of Amravati University in our college. Sir, it's a pleasure to welcome you in our college, and I'm very sure our students are going to gain a lot, many insights from you. And I also welcome the dais जो यहाँ पे अपने को ज्ञान जो उनका एक व्याख्यान है उसके बारे में माहिती देंगे. बच्चों, आरडीजी कॉलेज के अंदर इस तरह के कई आयोजन हम लोग हमारा रेगुलर बेसिस कर रहे हैं. उसका मुख्य कैरियर चॉइसेस करेंगे. वो कैरियर चॉइसेस में जो यहाँ स्किल सेट आप सीखेंगे आपको सफल होने के लिए मददगार साबित होगा. तो बच्चों, जो जो आयोजन यहाँ होते हैं उसका आप लोग पूरा एक फ़ायदा उठाएं, उसके अंदर सम्मिलित हों और डेफिनेटली इट विल ऐड लॉट ऑफ वैल्यू टू योर लाइफ्स. थैंक यू. धन्यवाद सर. आदरणीय बाबूजींचं नेहमीच मार्गदर्शन सर्व संस्थेतील पदाधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना लाभत असतं. अत्यंत दूरदृष्टीचं आणि सव्यसाची असं व्यक्तिमत्व आहे. मनपूर्वक आभार सर. त्यानंतर या व्याख्यानमालेचं प्रास्ताविक करण्यासाठी आणि स्वागतपर भाषण करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रुमाली मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक. वैराग्य मूर्ती संत गाडगे बाबा यांना नमन करते. परमादरणीय माताजी राधादेवीजी गोयंका यांच्या चरणी नतमस्तक होते. आज संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जनसारस्वत सुदाम सावरकर स्मृतिप्रीत्यर्थ मराठी जनसाहित्य व्याख्यानमाला याचे आयोजन आपल्या महाविद्यालयामध्ये केलेले आहे. हा सन्मान विद्यापीठाने आपल्या महाविद्यालयाला दिलेला आहे. आणि या व्याख्यानमालेसाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत सन्माननीय डॉक्टर मिलिंदजी बाराते, कुलगुरू संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती. प्रमुख वक्त्या माननीय डॉक्टर योगिनी पिंजरकर. प्रमुख उपस्थिती सन्माननीय दिलीपरावजी गोयंका अध्यक्ष भारतीय सेवा सदन अकोला. माननीय डॉक्टर सुभाष सावरकर सुप्रसिद्ध साहित्यिक व दानदाते. या कार्यशाळेच्या सचिव माननीय डॉक्टर मोनाजी मोठे अधिष्ठाता मानवीय विज्ञान विद्याशाखा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर अंबादास पांडे. HOD ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट उपस्थित प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थ्यांना सर्वांचे मी मनपूर्वक इथे स्वागत करते. आज आपल्याला माहिती आहे आपल्या व्याख्यानमालेचा विषय आहे भारतीय संतांची जागृती जनजागृती चळवळ. आपल्याला माहिती आहे की आपल्या भारतामध्ये संत परंपरा फार प्राचीन आहे, फार जुनी आहे. आपण महाराष्ट्राचाच विचार केला तर वारकरी संप्रदाय याने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून काढलेला आहे. वारकरी संप्रदायाने
वारकरी संप्रदायामध्ये संत ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ आणि तुकाराम आणि त्याचबरोबर 18 पगड जातीतील अनेक संतांची मंडळी वारकरी संप्रदायामध्ये पाहायला मिळते. जसं महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदाय आहे तशीच चळवळ उत्तर भारतीय भक्ती चळवळ सुरू होती. तिथे रामानंद, संत कबीर, संत तुलसीदास आणि गुरु नानक हे कार्यरत होते आणि तेथील समाज जागृतीचं काम यांनी केलं. संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृतीचं कार्य केलं, तर संत ज्ञानदेवांनी आपल्या गीतेवर टीका करून जे अध्यात्म संस्कृतमध्ये होतं ते सर्वसामान्य लोकांसाठी तत्कालीन प्राकृत भाषेत आणून अध्यात्म सर्वांसाठी खुलं करून दिलं. एकनाथांनी जाती व्यवस्थेला सुरुंग लावला, तर संत तुकारामांनी नामस्मरण आणि अभंगाच्या द्वारे लोकशिक्षकाचं भूमिका बजावली आणि त्यांनी साधा सोपा सरळ भक्ती मार्ग सांगितला. नामस्मरणाच्या द्वारेही आपण ईश्वराची भक्ती करू शकतो. एका ठिकाणी ते म्हणतात की न जावे लागे वनांतरा, सुखी येतो घरा नारायण. की तुम्हाला कुठेही जाण्याची, कर्मकांड करण्याची, तीर्थयात्रा जत्रा कुठेही जाण्याची गरज नाही. नामस्मरणाच्या द्वारे विठ्ठल फक्त तुमचं अंतःकरण शुद्ध आणि सात्विक पाहिजे. तुम्ही कुठेही असा, झोपडीत असा, महालात असा, कुठेही असा, ईश्वर तुमच्यापर्यंत येईल, तुम्हाला प्राप्त होईल. त्याचबरोबर उत्तर भारतीय संतांनी मूर्ती पूजेपेक्षा त्यांनी निर्गुण भक्तीवर भर दिला आहे आणि राजस्थानामध्ये मीराबाईंनी कृष्ण भक्ती करून भक्तीचा सरळ साधा मार्ग जनतेला दिलेला आहे. आणि त्याचबरोबर दक्षिण भारतीय भक्ती चळवळीमध्ये अलवार आणि नयनार संतांनी विष्णू शिवभक्तीचा प्रचार प्रसार केला. याच्यामध्ये संत रामानुज, मध्वाचार्य, बसवेश्वर यांनी वेदांत भक्ती यांचे मिश्रण जनतेपुढे ठेवले. त्यांनी मूर्तीपूजा आणि मंदिर संस्कृतीवर भर दिला. तुम्ही दक्षिणेत गेला तर तुम्हाला सर्वात जास्त मंदिरं तिथे दिसतील. आणि या सर्व संतांच्या कार्यातून काही मला पॉइंट्स मिळाले, ते की संतांनी अंधश्रद्धा, कर्मकांड आणि विषमता याविरुद्ध आवाज उठवला. त्यांनी जाती प्रथेवर प्रहार केला आणि विषमता नष्ट करण्याचं काम केलं. त्यामुळे धार्मिक सहिष्णुता वाढली. त्याचबरोबर संतांनी स्थानिक भाषेमध्ये भक्ती साहित्य लिहिलं. त्यामुळे जनसामान्य लोकांना ते आपलं वाटलं आणि त्यामुळे समाजात एकात्मता निर्माण झाली. भारतीय संतांनी दिलेली मूल्ये आजही महत्वाची आहेत. त्यांच्या शिकवणीमुळे समाजात समानता, बंधुभाव, नैतिकता यांना महत्व आले. आजही संतांचे विचार प्रेरणादायी आहेत. त्यांनी सामाजिक सुधारणा, भक्ती मार्ग, न्याय, समता, सदाचार याचा प्रचार आणि प्रसार केला. त्यामुळे भारताच्या सांस्कृतिक, धार्मिक, सामाजिक इतिहासात संतांचे स्थान महत्वपूर्ण आहे आणि संतांचे वाङ्मय हे कालातीत आहे. आमच्याकडे कालच AI वर एक वर्कशॉप झालेला आहे. त्यांनी सांगितलं AI म्हणजे जादूचा दिवा आहे, तुम्ही काही शोधा त्याच्यामध्ये मिळतील. त्याचबरोबर जर ज्ञानेश्वरीमध्ये जर तुम्ही तुमचे प्रश्न मनात आणून जर ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला तर त्यामध्ये सुद्धा तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला मिळू शकतील. आणि जेव्हा AI संपूर्ण आपलं स्वरूप म्हणजे निर्माण करेल, समाजात प्रचलित होईल, आपण त्याचा अभ्यास करू, तेव्हा संत वाङ्मयात नक्कीच आपल्याला त्याच्याशी साधर्म असलेलं संत वाङ्मय आपल्याला तिथे मिळेल. आपण पाहतो आजचे जे प्रश्न आहेत, पर्यावरण असेल, पाणी असेल, तर त्या काळामध्ये संतांनी यावर सर्व ठिकाणी मार्गदर्शन करून टाकले. म्हणजे एकंदरीत संत हे द्रष्टे होते आणि काळाच्या पार पलीकडे बघण्याची त्यांची दृष्टी होती. की म्हणजे त्यावेळेस त्यांनी 2025 मध्ये कोणत्या समस्या निर्माण होणार आहे त्या समस्यांवर मार्गदर्शन त्या काळात करून ठेवलेलं आहे. त्या सर्व संतांना मी नमन करते आणि थांबते. धन्यवाद. साहित्यिक पु ल देशपांडे
यांनी एका विद्यार्थ्याला विचारलं, पाणी तुला संत साहित्याची जाणीव आहे का? तर तो म्हणाला, हो मला आहे. तुकाराम मला 5 मार्कासाठी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज मला 10 मार्कासाठी आहे. असा मर्यादित अर्थाने आमचा विद्यार्थी मार्क्सवादी होत असताना, परीक्षार्थी होत असताना त्याला संत साहित्याचं बाळकडू पाजणं हे खरं म्हणजे आजच्या पिढीसाठी किती कर्तव्यता ठरते. म्हणूनच कुसुमाग्रजांचे जे शब्द आहेत, व्यर्थ गेला तुका व्यर्थ ज्ञानेश्वर, संतांचे पुकार वांज झाले. मला वाटतं हे संतांचे पुकार वांज होऊ नये म्हणूनच अशा व्याख्यानमाला त्या संतांच्या पुकारांना फलद्रूप करतील असा मला आशावाद आहे. यानंतर जनसाहित्याची भूमिका मांडण्यासाठी मी अतुलजी वानखळे यांना आमंत्रित करतो की त्यांनी जनसाहित्याची भूमिका मांडावी. जनसारस्वत सुदाम सावरकर स्मृती जनसाहित्य व्याख्यानमालेच्या विचारपीठावर उपस्थित संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आदरणीय डॉक्टर बारादे सर, भारतीय सेवा सदन संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय दिलीपराजजी गोयंका सर, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर सुभाषजी सावरकर सर, विद्यापीठाच्या अधिष्ठाता आणि या व्याख्यानमालेच्या सचिव डॉक्टर मोनाजी मोठे मॅडम, या व्याख्यानमालेच्या वक्त्या डॉक्टर योगिता पिंजरकर मॅडम, या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्य रुमाले मॅडम आणि उपप्राचार्य डॉक्टर पांडे सर आणि माझ्या उपस्थित सर्व प्राध्यापक वृंद, विद्यार्थिनी, मित्रमैत्रिणींनो आणि रसिकांनो, मला हे या व्याख्यानमालेचं खरं शीर्षक आहे म्हणजे सुदाम सावरकर स्मृती प्रित्यर्थ जनसाहित्य व्याख्यानमाला आयोजित करण्यामागची भूमिका मला अगदी थोड्या 5 मिनिटांमध्ये इथे मांडायची आहे. तर जनसारस्वत सुदाम सावरकर हे कोण होते? तर राष्ट्रसंतांचे सखे सोबती म्हणून सर्व परिचित आहेत. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेचे पहिले संपादक म्हणून सुदाम सावरकरांचं सन्मानाने नाव घेतलं जातं. डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख, संत सावतामाळी आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या चरित्राचे सुद्धा त्यांनी लेखन केलेले आहे. हा जनसाहित्य संकल्पना ही जी विचारधारा आहे ते त्यांच्या सुदाम सावरकरांच्या विचारातूनच प्रेरित झाली असल्यामुळे या जनसाहित्य व्याख्यानमालेला त्यांच्या प्रेरणेतून हे नाव प्राप्त झालं आहे. आता जनसाहित्य हा विचार काय आहे तर 1980च्या दशकात मराठी साहित्यामध्ये जनसाहित्य ही विचारधारा अवतीर्ण झाली. आता मराठीतील आद्य ग्रंथ लीळाचरित्र म्हणजे 12व्या शतकात निर्माण झालेला हा लीळाचरित्र या ग्रंथाला सुद्धा जनसाहित्य संबोधल्या जातं. त्याची अगदी जनसाहित्य म्हणून त्याला नावारूपास आणण्याचं काम अमरावती विद्यापीठाला आत्ताच आचार्य पदवी प्राप्त झालेले डॉक्टर राऊत सर यांच्या लीळाचरित्रातील कथन रूपे या पुस्तकाने सिद्ध केलं आहे. म्हणजे 12व्या शतकापासून तर आता अलीकडच्या काळापर्यंत जनसाहित्य कसं प्रत्येक साहित्य प्रवाहाला लागू पडते याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत. संस्कृत भाषेचा प्रभाव असताना जेव्हा केशिराज वासांनी नागदेवाचार्यांना विचारणा केली की मी ग्रंथरचना संस्कृत भाषेत करावी का, तेव्हा केशिराज वासांनी नागदेवाचार्यांना दिलेलं उत्तर मोठं मार्मिक आहे. ते म्हणतात की नको का केशव देया एने माझी या म्हातारिया नागवतील की गा. आता यातला जो म्हातारिया शब्द आहे तो आहे स्वामी चक्रधरांचा जनसामान्य परिवार. आता जनसामान्यांना समजेल, रुचेल आणि कळेल अशा साध्या मराठी भाषेमध्येच ग्रंथ रचना करावी हा जो विचार आहे हा खऱ्या अर्थानं जनसाहित्य विचार आहे. आता संस्कृत भाषेचा प्रभाव असताना सुद्धा लीळाचरित्राचं लेखन हे मराठीतून झालं. ज्ञानेश्वरीचं लिखाण सुद्धा मराठीतून झालं. त्यांनी लोकोद्धाराची संकल्पना जी मांडली ती लोकोद्धाराची संकल्पना हीच खऱ्या अर्थानं जनसाहित्याची संकल्पना आहे. कारण जनसाहित्याची संकल्पना ही 1980च्या दशकात जरी आली असली तरी ती प्राचीन वाङ्मयाला आजही लागू पडते.
कारण 1960 नंतर वेगवेगळे साहित्य प्रवाह मराठी साहित्यात अवतीर्ण झाले, जसे दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी भटके साहित्य, मार्क्सवादी साहित्य. या साहित्य प्रवाहांना सुद्धा जनसाहित्य चळवळीने आपल्या कवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या साहित्य चळवळीमध्ये एक भाग होता की या जाती धर्म आणि पंथ प्रदेशाचा या चळवळींना अभिनिवेश होता. तो अभिनिवेश जर का या चळवळीतून बाजूला केला तर या वेगवेगळ्या परिवर्तनवादी चळवळी सुद्धा जनसाहित्य विचाराला कारणीभूत ठरते, जनसाहित्य ठरू शकते. कारण या प्रवाहांना एकत्रित सूत्रात पोहोण्याचं कार्य जनसाहित्य या चळवळीने केलं आहे. या संदर्भात प्राध्यापक यावा वडसकर, डॉक्टर सुभाष सावरकर, डॉक्टर सुरेंद्र बारलिगे, डॉक्टर सदा कराडे, डॉक्टर द.वी. कुलकर्णी, तुळशीरामजी काचे या ख्यातनाम सुप्रसिद्ध साहित्यिकांनी जनसाहित्य चळवळी संदर्भात काम केलं आहे. 1988 मध्ये प्राध्यापक यावा वडसकर यांनी जनसाहित्याच्या दिशेने हे पुस्तक लिहिलं. यामध्ये जनसाहित्याची भूमिका विशद करण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र जनसाहित्यामध्ये जनसाहित्य काय आणि जनवादी साहित्य म्हणजे काय या संभ्रमात हे पुस्तक अडकून पडलं. म्हणून जनसाहित्याविषयीची अधिक क्लिअर भूमिका 1993 मध्ये डॉक्टर सुभाष सावरकरांनी लिहिलेलं जनसाहित्य हे पुस्तक. या जनसाहित्य पुस्तकामधून त्यांनी एक व्याख्या केली की जनसामान्यांच्या जीवनाचा कलात्मकतेने घेतलेला वेध म्हणजे जनसाहित्य होय. आणि जननिष्ठा ही हा मापदंड जनसाहित्याला या पुस्तकातून त्यांनी लागू केला. आणि त्यानंतर ही जी जननिष्ठा आहे ती म्हणजे काय तर माणसाच्या मनातली निखळ माणुसकी म्हणजे जननिष्ठा. तर आता बरेच उपाधी निरपेक्ष जे वाङ्मय असते किंवा उपाधी निरपेक्ष जो माणूस असतो तो जन होऊ शकतो, ही या संकल्पनेची विचारधारा आहे. मात्र प्रत्येकच माणूस उपाधी निरपेक्ष असू शकतो का? माणसांमध्ये तर अनेक उपाध्या असतात आणि मग माणूस हा जन कसा होऊ शकतो असा आक्षेपही या साहित्यावर घेतला गेला. मात्र त्याचं निरसन डॉक्टर सुभाष सावरकरांनी करण्याचा प्रयत्न केला की माणसांमध्येच देव असतो, तो आपल्याला शोधायचा असतो. ज्या माणसांमध्ये तुम्ही देवाचं स्वरूप पाहाल तिथे निखळ माणुसता तुम्हाला दिसेल, निखळ माणुसकी दिसेल. राष्ट्रसंतांच्या ग्रामगीतेच्या संदर्भात ते राष्ट्रसंतांनी जे म्हटलं की ऐशा भोळ्या शंकराशी सौख्य लाभावे सर्व देशी, मानवाची पूर्तता तुझी प्राप्त व्हावी मना वाटे, ही खरी जननिष्ठा आहे. की प्रत्येक माणसाच्या मनात जर देव असेल तर तो शोधला पाहिजे आणि तिथे निष्ठा ठेवून आपलं प्रामाणिक कर्तव्य जर आपण पार करू किंवा पार पाडू तर आपल्याला जनसाहित्य निश्चित पद्धतीने अवलोकन होईल, आकलन होईल. पुढे जनसाहित्याची विचारधारा डॉक्टर निळकंठ गोपाळ मेंढे यांनी जनसाहित्य चिंतन आणि चिकित्सा या ग्रंथाच्या माध्यमातून पुढे नेण्याचं कार्य केलं. त्यांनी जनसाहित्य समीक्षेचा एक आराखडाही डॉक्टर सुभाष सावरकरांशी चर्चा करून मांडलेला आहे. तो त्या जनसाहित्य चळवळीचा त्रिविधांगी असा स्वरूपाचा आराखडा आहे ज्याच्यावर अनेक आचार्य पदवी, PhD पदवी विद्यापीठाने विद्यार्थ्यांना बहाल केलेल्या आहेत. तो आहे निर्मिती, स्वरूप आणि आस्वाद. कुठल्याही कलाकृतीच्या 3 अंगांनी अभ्यास करायचा. निर्मितीच्या स्वरूपाने अभ्यास करायचा. निर्मितीच्या स्वरूपाने अभ्यास करताना लेखकाचा हेतू आणि लेखकाची जाणीव किती जननिष्ठा आहे हे तपासायचं आहे. त्यानंतर त्या कलाकृतीचं स्वरूप म्हणजे त्या कलाकृतीची कलात्मकता कलाकृतीच्या अंगाने तपासायची आहे. आणि तिसरी स्टेप जी आहे ती आहे आस्वादाची म्हणजे वाचकाची भूमिका त्या वाचल्यानंतर त्या कलाकृती संदर्भात काय आहे आणि ती कलाकृती वाचकाच्या मनाचं जर परिवर्तन करत असेल तर ते जनसंस्कृतीकडे कुठपर्यंत अंगुली निर्देश करू शकते याचा व्यापक आढावा या जनसाहित्य समीक्षेच्या संदर्भात घेतला जाते. वास्तविक जनसाहित्य संकल्पना ही फार विस्तृत आहे, व्यापक आहे, परंतु आपल्याला अगदी काही मिनिटांमध्ये ती मांडायची होती म्हणून मी अगदी थोडक्यात या संकल्पनेचा आढावा घेतला. या संकल्पनेचा आढावा घेण्यासाठी मला इथे परवानगी दिली त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो आणि आपली भूमिका संपवितो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतुल वानखेडे सरांनी जनसाहित्याची भूमिका, जनसाहित्याच्या दिशा इथं स्पष्ट केल्या. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यानंतर ज्यांचं व्याख्यान आपण ऐकणार आहोत
अशा डॉक्टर योगिता पिंजरकर मॅडम यांचा थोडक्यात परिचय मी इथे करून देतो. डॉक्टर योगिता श्याम पिंजरकर मॅडम प्राथमिक शिक्षक आहेत जिल्हा परिषद निंभोरा लाहे, जिल्हा परिषद अमरावती येथे. त्यांचा परिचय कवयित्री, कथाकार, लेखिका, साहित्य संशोधक, समीक्षक तथा संत साहित्याचा अभ्यासक म्हणून आपल्याला आहे. अक्षर वैदर्भी या मराठीतील सुप्रसिद्ध नियतकालिकामधून त्या सातत्याने लेखन करतात. सुंदर जग या कवितेचा बालभारतीच्या पाठ्यपुस्तकामध्ये समावेश आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचं अध्ययन केलं आहे. मानवसृष्टीचा विकासक्रम आणि धर्म हा संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केला असून लोकवाङ्मय गृह मुंबईकडून तो प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ग्रामगीता या ग्रंथाच्या निर्मिती प्रक्रियेतील जननिष्ठ जाणीवांचा शोध त्यांनी घेतला आहे आणि यासाठी त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची PhD पदवी मिळालेली आहे. ग्रामगीतेची निर्मिती प्रक्रिया हा शोध ग्रंथ त्यांचा प्रकाशित असून त्या मराठी जनसाहित्य परिषद अमरावती येथे चिटणीस या पदावर कार्यरत आहेत. तसेच श्री गुरुदेव प्रकाशन विभाग गुरुकुंज येथे संपादक मंडळात त्यांनी काम केलं आहे. तसेच विविध साहित्य संमेलनात यशस्वी आणि कृतिशील सहभाग मॅडमनी नोंदवलेला आहे. मी त्यांचे मनस्वी इथे स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय संतांची जनजागृती विषयक चळवळ या विषयावरती मांडणी करावी. आदरणीय डॉक्टर योगिता पिंजरकर मॅडम, एकदा जोरदार टाळ्या वाजवून. मानवता धर्माची स्थापना करण्यासाठी आजन्म प्रयत्नशील राहिलेल्या समस्त संत मंडळास शतशत अभिवादन. आजच्या या व्याख्यानमालेचे अध्यक्ष माननीय डॉक्टर मिलिंदजी बारहाते साहेब, माननीय कुलगुरू संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, तसेच आजच्या या व्याख्यानमालेला ज्यांची प्रमुख उपस्थिती लाभली ते माननीय श्री दिलीपराजजी गोयंका साहेब, अध्यक्ष भारतीय सेवा सदन, तसेच या व्याख्यानमालेचे दानदाते जनसाहित्यकार आणि माझे गुरुवर्य डॉक्टर सुभाष सावरकर सर, तसेच या विचारपीठावर उपस्थित डॉक्टर मोनाची मोरे मॅडम, सचिव मराठी जनसाहित्य व्याख्यानमाला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, तसेच ह्या महाविद्यालयाच्या प्राचार्या माननीय डॉक्टर चारुशीला रुमाले मॅडम, उपप्राचार्य माननीय डॉक्टर पांडे सर आणि समस्त प्राध्यापक जन, या व्याख्यानाला जे आवर्जून उपस्थित आहेत ते अभ्यासक, विद्वज्जन मंडळी आणि माझ्या सर्व युवा मैत्रिणींनो. राधादेवी गोयंका महिला कॉलेज आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं जनसारस्वत सुदाम सावरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ या व्याख्यानमालेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आणि मला वक्ता म्हणून आपण या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. माझ्या व्याख्यानाचे विषय आहेत भक्ती चळवळीचे स्वरूप आणि भारतीय संतांची जनजागृती चळवळ. आपण आज बघतो की विशेषतः तरुण पिढीमध्ये किंवा स्वतःला अत्याधुनिक म्हणवणाऱ्या लोकांमध्ये संत म्हणजे संथ व बवाड वृत्तीचे होते असा अपसमज दिसून येतो. तसेच ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, अशा पद्धतीनं कसं स्वतःचं आयुष्य कंठणारे होते असाही गैरसमज दिसतो. शिवाय संतांची टाळकुटे म्हणून अवहेलना देखील केली जाते. परंतु सुमारे 1400 वर्षांची जी संत परंपरा भारताला लाभली त्यामधून, त्या अभ्यासातून आपल्या हे निदर्शनास येते की संतांनी स्थितिशील समाजाला गतिशील करण्याचं काम केलं. समाजातील अनैतिकता दूर करून समाज मनाला नीतिमान करण्याचं महत्त्वपूर्ण असं कार्य या संत मंडळानं केलं. समाजामध्ये जे जे हिणकस होतं ते काढून समाजातील सुसंपन्नता वाढवण्यासाठी हे संत आजन्म प्रयत्नशील राहिले. इसवी सनाच्या 6व्या शतकापासून ते 20व्या शतकापर्यंतच्या सुमारे 1400 वर्षांच्या आढाव्यातून मी संतांची जी समाज परिवर्तनवादी भूमिका आहे ती आपल्या समोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आता मानव हा मुळात निसर्गाचं अपत्य आणि त्यामुळे निसर्गाचा अविभाज्य भाग. परंतु जसजसा मानव प्रगत होत गेला, त्याची बौद्धिक क्षमता विस्तारत गेली,
तसतसा तो निसर्गापासून दूर होत गेला आणि त्याने स्वतःची सृष्टी निर्माण केली, ज्याला आपण मानवसृष्टी म्हणूया. आणि या मानवसृष्टीच्या नियमनासाठी त्याला धर्माची, काही नियमांची गरज भासायला लागली. मानवाचा सुरुवातीचा धर्म हा निसर्ग धर्म होता, जो भीतीतून आणि कृतज्ञतेतून प्रकटलेला होता. त्यानंतर संघटित धर्मांचं निर्माण झालं, जसं की यहुदी, पारसी, ख्रिस्ती, इस्लाम, जैन, बौद्ध, वैदिक, शीख अशी या संघटित धर्मांची नावं आपल्याला सांगता येतील. यातील वैदिक धर्माचा जर आपण विचार केला तर वैदिक धर्माचं मूळ स्वरूप प्रवाही, लवचिक आणि परिवर्तनशील असं होतं. मात्र असं असलं तरी वैदिक वाङ्मयात मानवी टोळ्यांमध्ये संघर्ष आणि समन्वय ह्या परंपरा आपल्याला दिसून येतात. त्याचसोबत सामाजिक विषमतेचा आणि सामाजिक समानतेचा पाठपुरावा करणाऱ्या परस्पर विरोधी विचारधारा देखील या वैदिक वाङ्मयात आपल्याला दिसून येतात. वैदिक काळातील उपासना पद्धती ही यज्ञप्रधान होती. पुढे हळूहळू उत्तर वैदिक काळात ती कर्मकांड प्रधान झाली आणि त्यानंतर श्रुती, स्मृती, पुराणोक्त नियमांबरोबर व्यक्तीने आचरण करणे, कर्तव्य पालन करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले आणि समाजामध्ये हळूहळू वर्ण, जातीभेद, लिंगभेद अस्तित्वात आला आणि तो क्रमाक्रमानं वाढतच गेला. आणि अशा ह्या पार्श्वभूमीवर संत चळवळीचा उगम झाला. मध्ययुगातील या संत मंडळाची विचारधारा मात्र समताधिष्ठित होती, जिने धर्माच्या तथाकथित ठेकेदारांना आव्हान दिलं आणि धर्मात शिरलेला जे कर्मकांड होतं त्या कर्मकांडाला फाटा देऊन मानवी मूल्यांना उजागर करण्याचं काम या मध्ययुगीन संत मंडळानं केलं. आणि ह्या संतांनी ईश्वराच्या उपासनेसाठी भक्ती तत्वाचा अंगीकार केला. भक्तीच्या अवगुंठनातून त्यांनी समाजामध्ये परिवर्तन साधण्याचा स्तुत्य असा प्रयत्न केला. भक्तीचा उद्गम द्रविड देशात म्हणजे तामिळनाडूत झाला. हे आपल्याला भागवत पुराणातील एका श्लोकामधून त्याला पुष्टी मिळते. हा श्लोक असा आहे, उत्पन्ना द्रविडे साहम, उत्पन्ना द्रविडे साहम वृद्धी कर्नाटके गता क्वचित क्वचित महाराष्ट्रे गुजरे जीर्णता गता. म्हणजे द्रविड देशात म्हणजे तामिळनाडूत भक्तीचा उगम झाला, कर्नाटक प्रांतात त्याचा विकास झाला आणि महाराष्ट्रामध्ये या भक्ती चळवळीने परमोत्कर्ष साधला. त्यावेळी तामिळ प्रांतामध्ये पांड्य राजांची सत्ता होती आणि पांड्य राजांच्या संरक्षणाखाली प्रथम, द्वितीय आणि तृतीय संगमांचं आयोजन करण्यात आलं. संगम म्हणजे साहित्य परिषदा. ह्या तीन संगमांदरम्यानचा काळ साधारणतः 9,950 वर्षांचा होता असं मानलं जातं. आणि ह्या साहित्यिक परिषदांमधून अनेक साहित्यिकांनी आपलं योगदान दिलं आणि तामिळ भाषेला वैभव प्रदान केला. तामिळ ही मुळातच समृद्ध अशी भाषा होती. एकही तत्सम शब्द न आढळणारी स्वयंपूर्ण आणि समृद्ध अशा ह्या तामिळ भाषेला ह्या साहित्यिकांनी आपलं सुद्धा योगदान दिलं. इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये तिरुवल्लुरांनी कुरल हा नीती काव्याचा एक संग्रह लिहिला, जो आजही दक्षिणेमध्ये प्रसिद्ध आहे आणि तिरुवल्लुरांना आजही तामिळ लोक महान संत म्हणून गौरवतात. तर या नीती काव्यामध्ये ते म्हणतात तिरुवल्लूर की शेतकरीच स्वतःच्या कष्टाची भाकर खातो, बाकी संपूर्ण जग मेंढे आहे. स्त्रियांचे सद्गुणच त्यांच्या सतीत्वाचे रक्षण करतात. म्हणजे त्यांच्यावर बंधनं घालण्यात अर्थ नाही. त्यांना घरात कोंडल्याने काहीही साध्य होणार नाही. कष्ट करून जो कुटुंबाची भरभराट करतो तोच खरा मुमुक्षू असे क्रांतिकारी विचार तिरुवल्लुरांनी इसवी सनाच्या पहिल्या शतकात मांडले आणि समाजातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ह्याच काळामध्ये आणि ह्याच संगमादरम्यान मणिमेखलाई, शिलाप्पदिकारम ही बौद्ध महाकाव्य प्रकाशित झाली. तसेच जैन तत्वाचा प्रभाव असलेलं जीवक चिंतामणी हे महाकाव्य देखील प्रकाशित झाले. अशा या भाषिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या प्रगत असलेल्या द्रविड प्रदेशात भक्ती चळवळीचा पाया घातला गेला. इसवी सन 6वे ते 9वे शतक तामिळ इतिहासात भक्ती वैभवाचा काळ ठरले. 6व्या शतकात पल्लव राजांची राजवट होती आणि या राजवटीत आळवार आणि नायनार संतांनी भक्ती चळवळीची मुहूर्तमेढ रोवली.
समाजात पसरलेल्या भेदजन्य व्यवस्थेला, आर्थिक विषमतेला, कर्मकांडाला, हिंसेला या चळवळीने जबर असे आव्हान दिले. त्यावेळी वैष्णव आणि शैव हे दोन पंथ विशेष प्रचलित होते. वैष्णव संप्रदायी संतांना आळवार संत संबोधले गेले आणि शैव संप्रदायी संतांना नायनार असं म्हटलं गेलं. आळवार म्हणजे ईश्वरात बुडालेला, तल्लीन झालेला. आळवारांच्या मांदियाळीत 12 संतांचा समावेश होता. त्यापैकी केवळ 2 संत ब्राह्मण होते आणि एक कुळशेखर आळवार हे संत राजा दृढक्ताचे पुत्र होते. पण उर्वरित संत हे शूद्रातिशूद्र आणि उपेक्षित घटकातून आलेले होते. भुत्तम, पेरिय, आंदाळ ही मंडळी तर टाकून दिलेली अनवरत संतती होती. तिरुमालीचे हे शिकारी जातीचे, तिरुमगे हे उसल्या जातीचे, नम्मा आळवार हे शूद्र शेतकरी, तर तिरुपाणोल हे अतिशूद्र जमातीचे होते. बहुतांशी उपेक्षित वर्गातून आलेल्या या संत मंडळीने ऐहिक आणि आध्यात्मिक स्वातंत्र्यासाठी एक प्रकारे बंडच पुकारले. आंदाळ ही जी संत होती, एकमेव स्त्री संत होती या 12 आळवारांपैकी. आणि पापयोनी, शूद्रातिशूद्र म्हणून समाज व्यवस्थेनं झिडकारल्या समस्त स्त्रियांचं प्रतिनिधित्व या स्त्रीनं केलं. ती म्हणते, सामाजिक बंधनं झुगारून तिनं प्रेममय भक्तीचा प्रचार केला. आळवार संत हे कायम लोकप्रियतेपासून दूर राहिले. त्यांनी नारायण, विष्णू, राम, कृष्ण, श्री रंगनाथ या देवतांची आराधना करणाऱ्या रचना केल्या. त्यांच्या काही रचनांमधून वर्णव्यवस्थेविरुद्धचा असंतोष दिसून येतो. आळवार संतांनी ईश्वराची भक्ती करण्याचा सर्वांना समान अधिकार आहे अशी घोषणा केली. आता या आळवारांबाबत एक कथा सांगितली जाते की एका आळवार संतांच्या झोपडीमध्ये केवळ एकच व्यक्ती झोपू शकेल इतपत जागा होती. रात्रीच्या वेळी पाऊस कोसळत होता आणि दारावर थाप पडली. पाठोपाठ आवाज आला, झोपडीत जागा मिळेल का? आत जे आळवार संत होते ते उद्गारले, अवश्य या. माझ्या झोपडीत एक व्यक्ती झोपू शकते, मात्र 2 जण बसू शकतात. आणि त्यांनी दार उघडलं आणि त्या अतिथीला आपल्या झोपडीमध्ये स्थान दिले. थोड्या वेळात दारावर पुन्हा थाप पडली की मला या झोपडीमध्ये जागा मिळेल का? त्यावर ते आळवार संत उद्गारले, निश्चितच या झोपडीत 2 जण बसू शकतात, मात्र 3 जण उभे राहू शकतात. आणि तिघांनी उभे राहून त्या झोपडीमध्ये रात्र काढली. यावरून आळवार संतांची जी समाजहितैषी भूमिका होती ती आपल्याला दिसून येते. आळवारांनी मातृभाषेतून स्वतःला व्यक्त केलं. तत्कालीन धर्माचं जे ध्येय होतं ते मोक्षप्राप्ती, स्वर्गप्राप्ती. त्यात प्रेमाचा, समानतेचा लवलेश सुद्धा नव्हता. परंतु ह्या आळवार संतांनी लोकभाषेतून सहज अभिव्यक्त होऊन भक्तीची ध्वजा उंच फडकावली आणि त्यांनी 4000 पदे असलेला त्यांचा दिव्य प्रबंधम हा ग्रंथ आकाराचा आदिग्रंथ म्हणून ओळखला जातो आणि दक्षिणेत त्याला 5वा वेद म्हणून मान्यता मिळालेली दिसते. आता ह्या आळवारांनाच समकालीन असलेले नायनार संत जे शैव संत होते, ज्यांनी शिवभक्तीचा प्रचार केला. तामिळ भाषेत नायनार या शब्दाचा अर्थ देव, धनी किंवा स्वामी असा होतो. आणि ह्या नायनारांची संख्या 63 होती. या 63 संतांनी केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर उत्तर भारतात आणि त्याही बाहेर जाऊन दक्षिण आशियात देखील शिवभक्तीचा प्रचार केला. आणि आळवारांप्रमाणेच नायनार संत हे देखील विभिन्न अशा कौटुंबिक वातावरणातून आलेले होते. काही त्यापैकी चोल, चेर आणि पांड्य राजघराण्यातील राजे होते. काही महिला होत्या. काही संत अशिक्षित होते, काही विवाहित होते तर काही संन्यासी होते. शेतकरी, कुंभार, कोळी, शिकारी, व्यापारी इत्यादींचा या 63 संतांमध्ये समावेश होता. तिरुमुरे हा 12 खंडांचा त्यांचा जो ग्रंथ आहे त्याच्यामध्ये नायनारांच्या सर्व रचना संग्रहित केलेल्या आहेत. त्यांची भजनं संकलित केलेली आहेत. आणि तामिळनाडूत तर आजही जी मुख्य अशी शैव मंदिरं आहेत त्या मंदिरांमधून पारंपरिक पद्धतीनं नायनारांच्या या रचना आजही गायल्या जातात. आणि काही मंदिरांमध्ये या 63 नायनारांच्या प्रतिमा प्रतिष्ठापित केलेल्या दिसून येतात. तर नायनारांनी प्रेम, अहिंसा, समाजसेवा, स्त्री स्वातंत्र्य अशा क्रांतिकारी बाबींचा प्रचार केला. आळवार आणि नायनार ह्या दोन्ही संतांनी इतर धर्माच्या प्रसाराला आळा घालण्याचं काम केलं.
जसं की इसवी सनाच्या पहिल्या शतकापर्यंत दक्षिणेमध्ये म्हणजे तामिळनाडूमध्ये, जेव्हा केरळ आणि तामिळनाडू एकच प्रांत होता, बौद्ध आणि जैन धर्माचं आगमन झालेलं होतं. इसवी सनाच्या पहिल्या शतकात म्हणजे इसवी सन 52 मध्ये येशू ख्रिस्तांचे जे प्रमुख 12 शिष्य होते, त्या 12 शिष्यांपैकी सेंट थॉमस नावाचा शिष्य सुद्धा केरळात दाखल झालेला होता. त्यापूर्वीच यहुदी धर्माची म्हणजे ज्यू धर्माची एक छोटी वसाहत त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली होती आणि इसवी सनाच्या 7व्या शतकामध्ये अरब लोक सुद्धा समुद्रमार्गे केरळामध्ये दाखल झालेले होते. म्हणजे बौद्ध, जैन, यहुदी, ख्रिस्ती आणि इस्लाम या 5 धर्मांचं त्या ठिकाणी आगमन झालेलं होतं आणि या 5ही धर्माच्या प्रसाराला आळवार आणि नायनार संतांनी एक प्रकारे तिथे धरबंद केला, आळा घातला. अन्याय्य समाज व्यवस्थेविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी भक्तीचं प्रभावी माध्यम वापरलं आणि परिणाम स्वरूप यज्ञयागापेक्षा शिव आणि विष्णू या पौराणिक देवतांच्या उपासनेला तिथे महत्त्व प्राप्त झालं. आणि पुढे हा आळवार नायनारांचा जो भक्ती विद्रोह होता हा कर्नाटकात पोहोचला. कर्नाटकात बसवेश्वरांनी या भक्ती चळवळीची धुरा समर्थपणे पेटली. दक्षिणेत अंकुरलेली ही भक्ती चळवळ कर्नाटकात बहरली आणि पालवली. आता 12व्या शतकामध्ये कर्नाटकात जैन आणि बौद्ध हे 2 धर्म अस्तित्वात होते आणि वैष्णव आणि पंथ, वैष्णव आणि शैव या पंथांना देखील त्यावेळी धर्म असेच संबोधले जात असे. आणि नायनार संतांना त्या ठिकाणी 63 श्रेष्ठी म्हणून महत्त्वाचं स्थान कर्नाटकाच्या शैव संप्रदायात होतं. कर्नाटकातही वर्णजाती लिंगभेद होते, ब्राह्मण अधिकाराच्या पदावर बसलेले होते, अस्पृश्यांना भोलेय असं संबोधलं जाईल, त्यांची स्थिती अत्यंत वाईट होती. गावात प्रवेश करताना आपण गावात येत असल्याची सूचना त्यांना ओरडून द्यावी लागेल. त्यांची वस्ती गावाच्या बाहेर असायची. गरीब श्रीमंत यांच्यात मोठी दरी होती. स्त्रियांचं स्थान दुय्यमच होतं आणि भैरव, एल्लम्मा, खेचर अशा देवतांना प्रसन्न करण्यासाठी अघोरी विधी त्या ठिकाणी केले जात, नवस बोलले जात. अशा या पार्श्वभूमीवर बसवेश्वरांचा वीरशैव पंथ जन्माला आला. बागेवाडी येथे इसवी सन 1132 मध्ये मंडगेय मादिराज हे त्यांच्या वडिलांचं नाव, त्यांचे वडील हे महाजन नेते होते. अशा महाजन नेत्याच्या घरात बसवेश्वरांचा जन्म झाला आणि आपला मुलगा यथाचांग षटकर्मे पार पाडणारा आदर्श ब्राह्मण म्हणून नावारूपास यावा असं त्यांच्या आई वडिलांना वाटे. मात्र बसवेश्वरांनी यांत्रिक पद्धतीनं वेदांच्या ऋचा पाठ करण्यास नकार दिले. तसंच त्यांनी यज्ञोपवीत धारण करण्यास नकार दिला. चित्तशुद्धी हेच खरे यज्ञोपवीत, नसते पंथांनी स्वीकारणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन त्यांनी ते यज्ञोपवीत धारण करण्यास विरोध दर्शवला. त्यापुढे मंगळवेढ्यात चालुक्यांचा गणक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र त्यांची जी गणितातली गती होती ती गती पाहून त्यांना मुख्य हिशेबनीस म्हणून बढती मिळाली आणि त्यापुढे तर बिज्जळ या जहागीरदाराने त्यांना प्रधानमंत्री म्हणून नियुक्त केले. कर्नाटकातले लोक त्यांना आदराने बसव दंडनायक असं संबोधू लागले. बसवेश्वर आपली संपूर्ण मिळकत समाजकार्यासाठी खर्च करू लागले. समाजातील सर्व भेदांचे निरसन करण्यासाठी झटू लागले. त्यांचे हे विचार आणि कार्य पाहून बहुजन समाज त्यांच्याकडे आकर्षित झाला. वेद, शास्त्र, यज्ञयाग, मूर्तीपूजा बाजूला सारून त्यांनी वीरशैव पंथ निर्माण केला. ते म्हणतात आपले शरीर हेच खरे मंदिर, श्रम हाच ईश्वर, घाम येईपर्यंत कष्ट करणे हीच ईश्वर पूजा, श्वेतस्नान हेच तीर्थस्नान. म्हणजे श्रम करून जेव्हा घाम येतो आणि आपलं शरीर त्या घामाने भिजतं तर ते श्वेतस्नान हेच खरं तीर्थस्नान असा अभिनव विचार बसवेश्वरांनी मांडला. वीरशैव होण्यासाठी प्रपंचाचा त्याग करण्याची गरज नाही असं सांगून त्यांनी वैराग्य आणि संन्यासाश्रमाचा निषेध केला. सात्विक आचरण, स्वच्छ राहणी, अहिंसा, पती पत्नीचे एकनिष्ठ संबंध, सत्यवचन या तत्वांचा अवलंब करण्याचे त्यांनी आवाहन केले. वीरशैव बनण्यासाठी कुठल्याही जात, पंथ, लिंगाची आडकाठी नव्हती. त्यामुळे शेतकरी, व्यापारी, बुरुड, कोळी, न्हावी अशा चांभार, अस्पृश्य इत्यादी जातींमधले लोक त्यांच्या चळवळीत
सामील झाले. असंख्य ब्राह्मण देखील या चळवळीमध्ये सहभागी झाले. सक्कव्वे, पद्मलदेवी आणि चामलदेवी या वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आपला व्यवसाय सोडून वीरशैव पंथात सहभागी झाल्या. दारू विकणाऱ्या मारैयाने वाटसरूंची सेवा आरंभली आणि कित्येक चोर दरोडेखोरांनी सदाचाराचा मार्ग अवलंबला. मंदिरात जाऊन शिवलिंगाची पूजा करण्यास बसवेश्वरांचा विरोध होता. त्यांच्या मते मंदिरे म्हणजे कर्मठपणा. त्यांना मंदिर म्हणजे धर्मांचा धनांच्या लालसेपोटी केलेला व्यवहार आहे असे वाटले आणि म्हणूनच कोणत्याही वीरशैवियाने मंदिर बांधू नये अशी सक्त ताकीद त्यांनी दिली. त्यापेक्षा आपल्या शरीरालाच देवालय करा असा मोलाचा मंत्र त्यांनी दिला. तीर्थयात्रा म्हणजे श्रम, वेळ आणि धनाचा अपव्यय असे बसवेश्वर म्हणतात. शुभ कार्यासाठी ज्योतिष्याकडून मुहूर्त पाहण्याची गरज नाही. ज्या दिवशी ईश्वराचे स्मरण कराल तो दिवस शुभ असं बसवेश्वरांनी सांगितलं. उपास तापास करणे म्हणजे भक्ती नव्हे. कायाक्लेश व्यर्थ आहे. नवस सायास करणे मूर्खपणाचे आहे. ते म्हणतात नवसाने न तुष्टे त्रिलोचन माझा. माझा जो त्रिलोचन आहे तो नवसाने संतुष्ट होणार नाही. त्याशिवाय श्राद्ध करणे, सुतक पाळणे, ताईत बांधणे यासारख्या अंधश्रद्धांवर त्यांनी प्रहार केले. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं, तसेच भक्तीचा सुद्धा अधिकार दिला. आणि ह्या वीरशैव पंथात श्रेष्ठ आणि कनिष्ठ असा भेदभाव नव्हता. अस्पृश्यांना बसवेश्वर श्रेष्ठ वीरशैव असं संबोधन. कनिष्ठ जातीची व्यक्ती जर वीरशैव बनली तर मी त्या व्यक्तीचा तर सन्मान करेनच, शिवाय त्याच्या पाळीव कुत्र्याचीही मिरवणूक काढेल असा बंडखोरीचा पवित्रा बसवेश्वरांनी घेतला. बसवेश्वरांनी अनुभव मंडप नावाचं विचारपीठ निर्माण केलं आणि ज्यामध्ये सुमारे 770 भक्तांनी आपलं योगदान दिलं आणि वचन निर्मिती केली. अलंकार, छंद इत्यादीची पर्वा न करता अगदी लोकभाषेतून सहज अभिव्यक्त होत या 770 भक्तांनी वचन वाङ्मयामध्ये निर्मितीमध्ये महत्वाचे योगदान दिले. बसवेश्वर म्हणतात शिवालय आणि महारवाड्याची भूमिती एकची दोहोसाठी म्हणजे जातीचे श्रेष्ठत्व हा वेडेपणा आहे असं त्यांनी सांगितलं. दगडी नागाला दूध पाजतात आणि जिवंत नागाला मारतात. प्रेम आणि करुणेविना धर्म तो कसला. सत्कृत्य हा स्वर्ग आणि दुष्कृत्य हा नरक असे क्रांतिकारी विचार बसवेश्वरांनी मांडले आणि ह्यासारख्या वचनांमधून त्यांनी जनजागृती केली. त्याच सुमारास एक घटना घडली की ब्राह्मण मंत्री मधुवैया यांची मुलगी आणि एक चर्मकार व्यक्ती हरळय्या त्यांचा मुलगा या दोघांच्या पालकांच्या संमतीनं त्यांचा विवाह लावून देण्यात आला आणि त्यांना बसवेश्वरांच्या अनुभव मंडपाचा पाठिंबा होता. ही घटना घडल्यामुळे ज्यांच्याकडे धर्माच्या रक्षणाची जबाबदारी होती ते संतापले आणि बसवेश्वरांना ह्या घटनेसाठी जबाबदार धरले गेले. म्हणजे लोकांचा धर्मभ्रष्ट केल्याचा, चिथावणी दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आणि ह्या सर्व गोष्टींना जबाबदार म्हणून त्यांचा घात करण्यात आला. परंतु त्यांचा विचार मात्र जिवंत राहिला. अक्क महादेवी, अल्लमप्रभू, सकलेश मदारस, सिद्धाराम या अनुयायांनी तो सर्वदूर पोहोचवला. अल्लमप्रभू यांना शिवयोगी संत मानले गेले. तसेच अक्क महादेवी या शिवयोगिनीने सुद्धा 430 वचनांची रचना केली. स्मरणाचे मनी अखंड ओढणाऱ्या मुढा. स्मरणाचे मनी अखंड ओढणाऱ्या मुढा असा कसा पावेल मल्लिकार्जुन तुला. म्हणजे कर्मकांडात अडकलेल्या मूढजनांना त्यांनी ईश्वर प्राप्ती अशक्य आहे असं अक्क महादेवी म्हणतात. सिद्धरामांनी सुद्धा सोलापूर परिसरात असंख्य अनुयायी जोडले. समाजसेवेची कामे केली. कित्येक गोरगरिबांना कर्जमुक्त केले. सामूहिक विवाह घडवून आणले आणि सगळ्यांच्या डोळ्यातील अश्रू मला पुसायचे आहेत असे हे सिद्धराम म्हणाले. आता वर्ण, जात आणि सगळे भेद अभेरणारा, अंधश्रद्धा अभेरणारा हा जो विद्रोही विचार होता बसवेश्वरांचा तो वेगाने महाराष्ट्रात पोहोचला आणि पुढे महाराष्ट्रात या भक्तीला सन्मानाचं स्थान प्राप्त झालं. गुजरातेमध्ये जन्मलेल्या महात्मा चक्रधरांनी इसवी सन 1223 मध्ये महाराष्ट्रात प्रवेश केला. वैष्णव आणि शैव या मतापेक्षा भिन्न
अशी तत्वे चक्रधरांनी मांडली. त्यांनी महाराष्ट्र संस्कार केले. मराठीला धर्मभाषेचा आणि तत्वनिरूपणाच्या शास्त्रीय भाषेचा सन्मान दिला. वेद प्रामाण्य नाकारून स्वानुभव हेच प्रमाण मांडण्याचे आवाहन केले. तीर्थक्षेत्रे, कर्मकांड, शूद्र देवी देवतांचा त्यांनी निषेध केला आणि स्त्री शूद्रांना धर्माचा, भक्तीचा अधिकार बहाल केला. महात्मा बुद्धांच्या काळात सर्वप्रथम भंते आनंद यांच्या आग्रहाखातर भिक्षुणींच्या स्वतंत्र संघाला मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर जेव्हा जैन धर्म दक्षिणेत दाखल झाला त्यावेळी जैन धर्मामध्ये स्त्रियांना धर्मदीक्षा द्यावी लागली, कारण केरळामध्ये केरळचा जो समाज होता तो स्त्री सत्ताक आणि मातृवंश होता. त्यानंतर रामानुजाचार्यांच्या मठामध्ये 300 संन्यासिनी होत्या आणि त्याची पुनरावृत्ती सर्वप्रथम चक्रधरांच्या महानुभाव पंथात महाराष्ट्रामध्ये घडून आली. स्त्रिया आणि शूद्रांनी चक्रधरांनी दाखवलेला हा पारमार्थिक मार्ग अनुसरला. त्यामुळे चातुर्वर्ण व्यवस्थेची जी चौकट होती ती सैल होण्यास मदत झाली. चक्रधर म्हणतात, ईश्वर असे काही जातीगुण असेल आणि अशा त्यांच्या ह्या वचनांमधून जाती व्यवस्थेला हादरे बसायला लागले. स्वातंत्र्य हा मोक्ष, पारतंत्र्य हा बंधू, यामधून त्यांनी गुलामीचं बंधन झुगारण्याची प्रेरणा महाराष्ट्रीयांना दिली. एकू देव एकू धर्म असे सांगून एकेश्वरवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. चक्रधरांचे हे जे क्रांतिकारी कार्य होते, विचार होते, हे सुद्धा वर्णव्यवस्थेच्या रक्षकांना रुचणं पचणं अशक्यच होतं आणि चक्रधरांमुळे चातुर्वर्ण व्यवस्थेला धक्का पोहोचतो आहे हे पाहून ते रक्षक अस्वस्थ झाले आणि असेच एक दिवस चक्रधर सुद्धा अचानक उत्तरापंथे प्रयाण करीत नाहीसे झाले. महात्मा चक्रधरांचे लीळा चरित्र सहज सुबोध असल्यामुळे सर्वसामान्यांसाठी ते संजीवन ठरले. नागदेवाचार्य, महिमभट, केशोबास, भास्कर भट्ट, महदंबा आणि दामोदर पंडित असा मोठा शिष्य परिवार चक्रधरांना लाभला. त्यातल्या कित्येकांनी साहित्य निर्मिती केली. या आचार्यांपैकी कित्येक आचार्य हे प्रकांड पंडित होते. चक्रधरांच्या पश्चात ह्या प्रकांड पंडितांची बुद्धिमत्ता आणि बहुजन समाजाची बुद्धिमत्ता यामध्ये मोठे अंतर पडले आणि ह्या पंथाची जी काही नियमावली होती, जसं की स्वदेश संबंधो त्याज्य, स्वग्राम संबंधो त्याज्य, संबंधियांचा संबंध तो विशेषतः त्याज्य, म्हणजे स्वतःच्या ग्रामाशी संबंध ठेवायचा नाही, स्वतःच्या संबंधियांशी संबंध ठेवायचा नाही, अशा निवृत्ती प्रधान नियमांमुळे हा चक्रधरांचा जो पंथ होता, महानुभाव पंथ, त्याला चक्रधरांच्या पश्चात ओघटी लागला. त्याचवेळी महाराष्ट्रात नाथपंथही अस्तित्वात होता. गहिनीनाथांनी महाराष्ट्रामध्ये नाथपंथाचं प्रतिनिधित्व केलं. गहिनीनाथ हे गोरक्षनाथांचे शिष्य होते आणि योगाच्या माध्यमातून त्यांनी भक्तीचा मार्ग सामान्य जनांना दिला. मात्र सामान्यांसाठी योग आणि ज्ञान शिकवणारा हा जो पंथ होता, नाथपंथ, तो आचरणासाठी अवघड ठरला. पण तरी सुद्धा जैन, बौद्ध, लिंगायत आणि महानुभाव हे धर्म पंथ ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात होते, प्रचलित होते, त्या काळामध्ये या सगळ्यांच्या तुलनेत नाथपंथांचा प्रभाव उल्लेखनीय असाच होता असं म्हणावं लागेल. कारण त्यामागे नाथपंथी यांचा जो सर्वसमावेशक दृष्टिकोन होता आणि त्यांनी केलेला जो प्रादेशिक भाषांचा पुरस्कार होता हे त्यामागचं कारण असावं. गहिनीनाथांच्या पश्चात निवृत्तीनाथ, शिवदीन केसरी, सत्यावलनाथ आणि हैबतीनाथ यांनी नाथपंथाची परंपरा पुढे सुरू ठेवली. बसवेश्वरांच्या लिंगायत पंथाचा महाराष्ट्रातील काही भागामध्ये प्रभाव होता. मात्र हे वाङ्मय कन्नड भाषेत असल्यामुळे मराठी भाषक लोक त्याकडे तितकेसे आकर्षित झाले नाहीत. आता महाराष्ट्राची भूमी ही लिंगायत संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय या तीनही संप्रदायांच्या विचारधारांनी प्रभावित झालेली असली तरी वारकरी संप्रदायाची प्रचंड लोकप्रियता या इतर संप्रदायांना मिळू शकली नाही. आता महाराष्ट्र हा जो भाग आहे हा उत्तर आणि दक्षिणेचा सीमा प्रदेशाचा भाग, म्हणजे दक्षिणेकडून आलेल्या संत चळवळीने महाराष्ट्रावर देवत्वाच्या अवगुंठनातून
माणुसकीचे संस्कार केले. म्हणजे महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे पांडुरंग विठ्ठल, ज्याला कानडा विठ्ठलू कर्नाटकू असं जे आपण म्हणतो, त्यावरून आपल्याला महाराष्ट्रावर जो दक्षिणेचा प्रभाव आहे तो ह्यामधून जाणवतो. सोबतच उत्तरेकडून धडकणाऱ्या पितृसत्ताक समूहाच्या संस्कृतीने सुद्धा महाराष्ट्र प्रभावित झाला. परिणामी पारलौकिक सुखांच्या लालसेने जो बहुजन वर्ग होता तो कर्मकांडामध्ये, जपजाप्यामध्ये, नवससायासामध्ये गुंतून पडला. म्हणजे वर्षातील 365 दिवसांसाठी हजारो व्रत या बहुजन समाजावर लादली गेली आणि हा बहुजन वर्ग पूर्णतः त्या व्रतांच्या अधीन होऊन पारलौकिक सुखाची आस बाळगत आयुष्य कंठत होते. आणि या अशा पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाचा उदय झाला. या संप्रदायाने यारे यारे अवघे जन अशा समन्वयशील धोरणाचा अवलंब केला. समाजातील सर्व भेद मोडकळीस काढले आणि पंढरपूरच्या विठ्ठलाला संघटन केंद्र बनवून समानतेचा पुरस्कार केला. राजाश्रयासाठी अवलंबून न राहता किंवा समाजातील इतर समर्थ घटकांवर अवलंबून न राहता या वारकरी संतांनी आपापले व्यवसाय करीत आपला चरितार्थ चालविला. आणि कदाचित म्हणूनच हा वारकरी संप्रदाय अल्पावधीतच प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचला. अस्पृश्यता दूर सारण्यासाठी वारकरी संप्रदायानं वारी प्रथेला विशेष महत्त्व दिले. नामदेव पूर्व काळापासून ही वारी प्रथा महाराष्ट्रामध्ये प्रचलित होती. ती सुद्धा कर्नाटकातूनच महाराष्ट्रात आली असं अभ्यासक नोंदवतात. आद्यसंत सावतोबा यांना वारकरी संप्रदायाचे आद्यसंत संबोधले जाते. तर सावतामाळ्यांच्या घरात देखील त्यांचे वडील आणि आजोबा नित्यनेमानं वारीला जात असत. संत सावतामाळी, नामदेव, चोखामेळा, सोयराबाई, निर्मळाबाई, भागूबाई, कर्ममेळा, बंका, जनाबाई, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, विसोबा खेचर, नरहरी, गोरोबा कुंभार, कान्होपात्रा, एकनाथ, तुकाराम, बहिणाबाई, विठाबाई, प्रेमाबाई, निळोबा या संत परंपरेतून हा वारकरी संप्रदाय विकास पावत गेला. वारकरी संतांनी त्याग आणि भोग यांचा एक मध्यम मार्ग शोधला आणि या मध्यम मार्गाचा त्यांनी उपदेश केला. इसवी सन 1250 मध्ये पंढरपूर जवळ आरणभेंडी या गावी आद्यसंत सावतामाळे यांचा जन्म झाला आणि ऐन तारुण्यात ते समाजातील विषमता नष्ट व्हावी यासाठी झटू लागले. ते म्हणतात, उंच नीच काही न पाहे सर्वथा, पुराणीच्या कथा पुराणीतच असे सांगून त्यांनी वर्णवर्चस्ववादी भावनेला आव्हान दिलं. भक्तिमार्ग दलित पददलित स्त्रियांसाठी खुला केला. प्रपंची असून परमार्थ साधावा असं सावतोबा आवाहन करतात. आणि पुढे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, उस गाजर रताळू अवघा झालासे गोपाळू यासारख्या वचनांमधून त्यांना त्यांच्या व्यवसायाबद्दल जो सार्थ अभिमान वाटतो तो आपल्याला दिसून येतो. वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी, विठ्ठल गावनी नाचू रंगी, सावता म्हणे ऐसा भक्ती मार्ग धरा, तेने मुक्तीद्वारा ओळंगती. म्हणजे हा जर भक्ती मार्ग तुम्ही अनुसरला तर मुक्तीसाठी तुम्हाला आटापिटा करण्याची गरजच भासणार नाही अशी ग्वाही सावतोबांनी दिली. त्यानंतर संत शिरोमणी नामदेवांनी 13व्या शतकाच्या अखेरीस जे ज्येष्ठ संत होते त्यावेळी सावतोबा होते, नरहरी सोनार होते, गोरोबा कुंभार होते यांच्यासारख्या ज्येष्ठ मंडळींच्या सहकार्यानं पंढरपूर परिसरात वारकऱ्यांचे मजबूत असं संघटन त्या ठिकाणी निर्माण केले. गायन, वादन आणि नृत्य या तीनही कलांच्या माध्यमातून उद्बोधन करीत त्यांनी जी पारंपरिक कीर्तन संस्था होती त्या कीर्तन संस्थेचा कायापालट केला. आणि महाराष्ट्र संतांनी जी ही भक्ती चळवळ आत्मसात केलेली होती त्याचा जे भक्ती तत्व आत्मसात केलेलं होतं त्या तत्वाचा त्यांनी भारतभर प्रचार केला. म्हणजे सुमारे 1.5 तप त्यांनी पंजाब प्रांतात वास्तव्य केलं आणि त्यावेळी जे इस्लामी आक्रमणं होत होती त्याचा प्रतिकार करण्याची प्रेरणा
पंजाबी लोकांना दिली. स्वतःच्या कुटुंबातील आई, पत्नी, सुना, पुत्र, दासी इत्यादी सदस्यांना त्यांनी भक्ती मार्गाकडे वळवलं. हे सारे स्वतः अभंग रचत आणि गात देखील. म्हणजे धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न नामदेवांनी केला. त्यांच्या नेतृत्वाखाली 18 पगड जाती जमातीच्या लोकांना संत म्हणून मान्यता मिळाली. केवळ बहुजन समाजच नव्हे तर परिसा भागवत सारखे ब्राह्मण वर्णीय संत देखील नामदेवांना अनुसरले. महाराष्ट्राखेरीज पंजाबी, सिंधी, राजस्थानी, गुजराती असे विविध भाषक शिष्य नामदेवांना मिळाले. उत्तरेमध्ये रामानंद, कबीर, रैदास, गुरुनानक, तुलसीदास, दादू दयाल, सुंदरदास, अमरदास, धन्नाजाळ, मीराबाई, नरसी भगत आणि रज्जब या संतांवर नामदेवांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा मोठा प्रभाव होता. आपल्या साहित्यातून नामदेवांनी मराठी भाषेला वैभव मिळवून दिले. इतकेच नव्हे तर शिखांच्या गुरुग्रंथ साहिब मध्ये सुद्धा श्री गुरु नामदेवजी की बानी या सदराखाली नामदेवांच्या रचना समाविष्ट केलेल्या आहेत. नामदेव म्हणतात, परतल्या श्रुती म्हणती नेती नेती, परतल्या श्रुती म्हणती नेती नेती, आम्हा गाता गीती सापडले. जे श्रुतींना गवसले नाही, हेही नाही आणि तेही नाही असे म्हणत प्रत्यक्ष श्रुतींना जेथे माघारी परतावे लागले ते आम्हाला कविता गाताना सापडले. कर्मकांडाची उपयोग शून्यता त्यांनी कीर्तनातून पटवून दिली. पाषाणाचा देव भंगत आघाताने, जर पाषाणाचा देव तुमची इच्छा पुरवतो तर तो आघाताने का भंगतो? पाषाण देवाची करीती जे भक्ती सर्वस्व मुक्ती मूढपणे अशी अंध भक्तांची कान उघडणे नामदेव करतात. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी हा त्यांचा दुर्दम्य आशावाद आपल्याला निश्चितच परिवर्तनाची दिशा दाखवतो. कायाक्लेश करणे, शरीर दंडने, न लगे हिंडणे दाही दिशा. मोक्ष प्राप्तीसाठी कायाक्लेश करण्याची, शरीराला काहीतरी दंड देण्याची, दाही दिशांना हिंडण्याची काही आवश्यकता नाही असं नामदेवांनी सांगितलं. त्यांनी देखील संन्यास आणि वैराग्य या गोष्टी अभ्यारल्या. पुण्य म्हणजे काय? पुण्याची त्यांनी सुंदरशी व्याख्या केली. ते म्हणतात, भुकेली अन्न ताणलेल्या जीवन पुण्याची कारण इतकेची. म्हणजे भुकेल्यांना अन्न द्या आणि जे तहानलेले आहेत त्यांना पाणी द्या. जाती वर्ण भेदाला मूठ माती देऊन संपूर्ण भारत त्यांनी एका ध्वजाखाली आणण्याचा प्रयत्न केला. अस्पृश्य समाजातील संत चोखामेळा यांचा मंगळवेढा येथे कुसू कोसळून मृत्यू झाला. त्यावेळी चोखोबांच्या अस्थी वाजत गाजत नामदेवांनी पंढरपुरात आणल्या आणि विठ्ठल मंदिराच्या पायरीशी संत चोखोबांची समाधी नामदेवांनी उभारली. इतकेच नव्हे तर स्वतःची समाधी देखील त्यांच्या बाजूलाच उभी करण्यात यावी असा मानस त्यांनी त्यांच्या अनुयायांना बोलून दाखवला. परिवर्तनवादी अशा आचार विचारांनी नामदेवांनी ही जी भक्ती चळवळ होती ती सर्वसमावेशक केली. ज्ञानदेवे रचिला पाया या संत बहिणाबाईंच्या अभंगाने मात्र त्यांच्यावर अन्यायच केला असे म्हणावे लागेल. कारण वारकरी संप्रदायाचा पाया मजबूत करण्याचं काम हे नामदेवांनी केलं. त्यांनीच पंढरपूर परिसरात वारकरी संप्रदायाचं संवर्धन केलं. त्यामुळे नामदेवच वारकरी संप्रदायाचे प्रवर्तक ठरतात. मात्र निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या भावंडांचं देखील वारकरी संप्रदायाला मोठा करण्यात महत्त्वाचा हातभार आहे. त्यांनी नाथपंथीय तत्वज्ञानाचं बळ या चळवळीला पुरवलं आणि ही चळवळ अधिक भक्कम केली. गुरुकृपेच्या संदर्भातही नामदेवांना कच्चे मडके ठरवून त्यांचं अवमूल्यन केलं गेलं. एका आख्यायिकेद्वारे विसोबा खेचरांना त्यांचं गुरुपद देण्यात आलं. तसेच पंजाब प्रांतातील नामदेव वेगळे आणि पंढरपूर परिसरातील नामदेव वेगळे असा सुद्धा भ्रम पसरवण्यात आला. परंतु अभ्यासाअंती हे सिद्ध होते की शीख धर्मात धर्मनिरपेक्षतेची जाणीव रुजवणारे आणि पंढरपूर परिसरात वारकऱ्यांचं संघटन साधणारे नामदेव हे एकच होते. आता या संत नामदेवांनी कुटुंबे भक्ती मार्गी लावली. याच्यामध्ये संत चोखोबांच्या परिवाराचा उल्लेख करावा लागेल.
आता हे जे संत चोखामेळा होते हे नित्य हरिनामाचा जप करीत, विठ्ठल मंदिराचा प्रदक्षिणा मार्ग नित्य नियमानं स्वच्छ करीत आणि शुचिरभूत होऊन स्वतः त्या विठ्ठल मंदिराला प्रदक्षिणा करीत. खानपानासहित सर्व दैनंदिन व्यवहारात त्यांनी शुद्धता राखली होती. त्यांचा गृहस्थाश्रम ते योग्यरित्या सांभाळत होते आणि जातीनुसार प्राप्त कर्तव्य ते प्रामाणिकपणे पार पाडत होते. त्यांचे विचार परिवर्तनकारी होते आणि त्याप्रमाणे ते आचरण करीत होते. त्यामुळे वरिष्ठ वर्णीयांचा रोषही त्यांना ओढवून घ्यावा लागला आणि अस्पृश्य असून त्यांच्या आचार विचार उच्चारामध्ये असलेली जी शुद्धता होती त्यामुळे त्यांचे जे स्वजातीय होते त्यांचा सुद्धा विरोध चोखोबांना स्वीकारावा लागला, पत्करावा लागला. त्यांच्या अभंगातून सामाजिक विषमतेचं चित्रण केलेलं त्यांनी आपल्याला दिसतं. ते म्हणतात, एकासी कदान्न, एकासी मिष्टान्न, एकासी न मिळे कोरान्न मागताची, एकासी वैभव राज्याची पदवी आणि एक गावोगावी भीक मागे. म्हणजे सामाजिक विषमतेचं अतिशय वास्तव चित्रण या अभंगामधून त्यांनी केलं आहे. अंतर्बाह्य शुद्ध असूनही केवळ अस्पृश्य असल्यामुळे मंदिरात प्रवेश मिळत नसल्याची खंत त्यांच्या अभंगामधून दिसून येते. नेत्री अश्रुधारा उभा भीमातीरी असं ते म्हणतात. चोखा डोंगापरी भाव नोहे डोका, काय भुललासी वरलीय रंगा. म्हणजे बाह्यभेद बाजूला सारून निर्मळ अंतरंगाचा विचार समाजानं करावा अशी अपेक्षा चोखोबा बाळगतात. चोखोबांची पत्नी सोयराबाईंनी देखील अभंग लिहिले. समाज व्यवस्थेने बहिष्कृत ठरवलेली ही स्त्री ज्ञानप्राप्तीची, स्वातंत्र्य प्राप्तीची आणि भक्तीची अभिलाषा बाळगताना दिसते. रोजच्या जगण्यातली वास्तविकता ती परखडपणे मांडते आणि वर्णव्यवस्थेला प्रश्न विचारण्याचं धैर्य ती स्त्री दाखवते. तिची असहायता निमूटपणे पाहणाऱ्या पांडुरंगाला ही नीत नोहे बरी म्हणे चोख याची महारी अशा शब्दात ती प्रत्यक्ष पांडुरंगाला सुनावते देखील. चोखोबा आणि सोयराबाईंचा मुलगा कर्मवेणा जो प्रचलित व्यवस्थेविरुद्ध प्रत्यक्ष विठ्ठलाला जाब विचारतो. तो म्हणतो, आमुची केली ही न याती, तुझं कान कळे श्रीपती, जन्म गेला उष्टे खाता, लाजन ये तुमच्या चित्ता. म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंगाशी तो भांडण करतो आणि या अन्याय व्यवस्थेतून आम्हाला बाहेर काढ अशी विनवणी देखील करतो. तो म्हणतो, नाही मी मागत अनेकांचे काही. कर्मवेळा संत म्हणतो, नाही मी मागत अनेकांचे काही, आमुसे आम्हा देई पांडुरंगा. चोखोबांची मुलगी भागूबाई, त्यांची बहीण निर्मळा आणि तिचा पती बंगा महार हे देखील भक्ती मार्गाचे वाटसरू झाले. आपल्या अभंगातून ते देखील भक्ती तत्वाचा प्रसार करू लागले. म्हणजे यावरून हे लक्षात येईल आपलं की समाजानं जरी दुर्लक्षित केलेला एक हीन व्यवसायी शूद्राती शूद्र लोकांचा जो समूह होता त्या समूहाला सुद्धा वारकरी संप्रदायात सन्मानाचं स्थान प्राप्त झालं. त्यानंतर संत जनाबाई ह्या त्यांच्या आई वडिलांच्या मृत्यू पश्चात पोरक्या झाल्या आणि नामदेवांच्या घरी आश्रयाला आलेल्या होत्या. सुमारे 500 अभंगांची त्यांनी रचना केली आणि त्यातून त्यांच्या पोरकेपणाचं दुःख, विठ्ठलाची आळवणी आणि नामदेवाबद्दल त्यांना वाटणारी कृतज्ञता आपल्याला दिसून येते. त्या म्हणतात, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. म्हणजे स्त्री जन्म लाभल्याबद्दलचा एक कृतार्थ भाव या रचनेमधून दिसून येतो. आणि प्रत्येक अभंगाच्या अखेरीस त्या म्हणे नाम याची जनी अशी नाममुद्रा अभिमानानं धारण करतात. त्यांचा एक अभंग विशेष क्रांतिकारी म्हणावा लागेल. त्या म्हणतात, डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेई टाळ खांद्यावरी विना, आता मज मना कोण करी, पंढरीच्या पेठे मांडी गेले पान, मनगटावर तेल घाला तुम्ही, जनी म्हणे देवा, जनी म्हणे देवा, मी झाले वेसवा, रिघाले केशवा घर तुझे. म्हणजे धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व भेदाभेद दूर सारून जनाबाईंनी हा जो पवित्रा घेतला हा खरं म्हणजे 12व्या-13व्या शतकातील एक बंडखोरीच म्हणावी लागेल. आणि त्यांच्या ह्या अशा भयमुक्त पवित्र्यामुळे समाजातील इतर स्त्रियांना सुद्धा भक्तीच्या क्षेत्रात भयमुक्त असं संचार करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. संन्याशाची पोर म्हणून तत्कालीन समाज व्यवस्थेला निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव आणि मुक्ताबाई या भावंडांना बाजूला ठेवलं, वाईट टाकलं होतं.
परंतु या भावंडांपैकी संत ज्ञानदेवांनी वारकरी चळवळीला भक्कम असा आधार पुरवला आणि अतिशय अल्प आयुष्यात त्यांनी मराठी भाषेला जे विचारधान बहाल केलं ते अनमोल असं आहे. त्यांच्या ज्ञानेश्वरी या ग्रंथामधून ते भक्तीचा गौरव करताना दिसतात. तुम्ही व्रत नियमू न करावे, शरीराते न पिडावे असे ते निक्षून सांगतात आणि वसायदानातून तर त्यांची विश्वव्यापी भूमिका दिसून येते. पुढे ज्ञानदेव नामदेवांच्या संपर्कात आले आणि वारकरी संप्रदायाची गरज म्हणा किंवा त्याचा प्रभाव म्हणा, ज्ञानदेव सुद्धा विठ्ठल भक्तीत रममाण झाले. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक किंवा देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येला असा मुक्तीचा सहज सोपा मार्ग ज्ञानदेवांनी बहुजनांना दाखवला. वारकरी संप्रदायात येण्यापूर्वी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून मोक्ष या पारलौकिक भूमिकेला गौरवलेले दिसते. मात्र वारकरी पंथात आल्यानंतर ते ह्या मोक्षासंबंधी जे विधान करतात ते खूप महत्वाचं आहे. ते म्हणतात मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख. मेल्यानंतर आम्हाला मोक्ष प्राप्ती होईल असं जे म्हणतात ते अतिमूर्ख आहे असं ज्ञानेश्वर सांगतात. तसेच सुरुवातीला योग सामर्थ्याचं महत्व वर्णन करणारे ज्ञानदेव पुढे मात्र या योग मार्गाला दंभधर्म असं संबोधताना दिसतात. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या भूमिकेतलं हे सार्थ परिवर्तन महाराष्ट्राच्या संत चळवळीला, भक्ती चळवळीला निश्चितच दिशादायी ठरले. मुक्ताबाईंनी समाजाकडून सतत होणाऱ्या अपमानामुळे खचून गेलेल्या ज्ञानेश्वरांना ताटीचे अभंग लिहून बळ प्रदान केलं. त्या म्हणतात संत जने व्हावे जग बोलणे सहावे, गंगाजळ हृदय करा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अशा या धीरोदत्त आणि मातृहृदयी जनाबाईला, मातृहृदयी मुक्ताबाईंना जनाबाई आदिशक्ती असं संबोधतात. मुक्ताबाई म्हणतात शुद्ध भाव ज्याचा जागा दुरी, शुद्ध भाव ज्याचा जागा दुरी नाही देव त्याला तारी. म्हणजे ज्याचा अंतःकरणाच्या शुद्धतेतूनच आपण ईश्वर प्राप्ती होऊ शकते असा विश्वास मुक्ताबाईंना वाटतो. त्यानंतर इसवी सन 1648 मध्ये मंगळवेढ्यात श्यामा नावाच्या गणिकेच्या पोटी संत कवयित्री कान्होपात्रा यांचा जन्म झाला. कान्होपात्रा वयात आल्यानंतर तिला राजाकडे किंवा एखाद्या धनवानाकडे घेऊन जाऊन तिच्या सौंदर्याचं चीज करावं असं या कान्होपात्रेच्या आईला वाटू लागलं. मात्र कान्होपात्रेनं तिच्या आईला स्पष्टच सांगितलं की माझं सौंदर्य आणि कला विकून मिळणारं ऐश्वर्य मला नको आहे. तू ज्या दुष्टचक्रात अडकली आहेस त्याचा भाग मी कदापिही होणार नाही. आणि कान्होपात्रेने सगळं साज शृंगार उतरवला आणि ती दिंडी सोबत पंढरपुराकडे रवाना झाली. आता कान्होपात्रा ही इतकी सौंदर्यवती होती की तिच्या सौंदर्याची ख्याती विदर्भचा जो बादशाह होता त्याच्यापर्यंत पोहोचली होती. आणि अशी लावण्यवती स्त्री आपल्या जरान खाण्यात हवी या लालसेनं त्यानं सैन्याच्या 4 पलटणी पंढरपुराकडे रवाना केल्या. मात्र कान्होपात्रा विठ्ठलाला शरण गेली आणि नको देवराया अंत आता पाहू अशी आर्त विनवणी करीत स्वतःच्या तनमनाचं पावित्र्य अबाधित ठेवून तिने विठ्ठल चरणी आपला प्राण अर्पण केला. म्हणजे हे सांगण्याचं तात्पर्य की गणिकेची मुलगी असून सुद्धा विठ्ठल भक्तीचं परमोच्च असं शिखर संत कान्होपात्रेनं गाठलं. त्यानंतर संत एकनाथांचा जन्म इसवी सन 1530 मध्ये पैठण येथे झाला. राजकीय दृष्ट्या अत्यंत धामधुमीच्या आणि अस्थिरतेच्या या काळामध्ये धर्माची जी विस्कटलेली घडी होती ती स्थिर स्थावर करण्याचा एकनाथांनी यशस्वी प्रयत्न केला. संस्कृतचे माहेरघर पैठण येथे त्यांनी मराठीचा झेंडा उभारला. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असा मार्मिक सवाल संत एकनाथ करतात आणि लोकभाषेला प्रतिष्ठा मिळवून देतात. संत एकनाथ हे गुरु परंपरेने नाथपंथी व वंश परंपरेने वारकरी होते. एकनाथांनी तीर्थयात्रा करून आणलेले पवित्र नद्यांचं जल त्यांना एक तहानलेलं गाढव दिसलं आणि ते जल त्यांनी त्या तहानलेल्या गाढवाच्या मुखात पोचलं.
त्यांच्या घरी पितरांचं श्राद्ध भोजन होतं त्यावेळी त्यांनी सर्वप्रथम अस्पृश्यांना जेवण वाढलं. नदीच्या तप्त वाळवंटात अस्पृश्याचं उघडं नागडं मूल रडत असताना त्याला कडेवर उचलून धरलं. ह्या ज्या त्यांच्या कृती होत्या ह्या कृतीमधून त्यांनी समाजाला परिवर्तनाचा महान मंत्र दिला. संत एकनाथ म्हणतात, हे भगवत भाव सर्वांभूती हेची ज्ञान हेची भक्ती. म्हणजे सर्वांप्रती समभाव ठेवणं हीच खरी भक्ती आहे आणि हेच खरं ज्ञान आहे. जनप्रबोधक अशा 350 भारुडांची रचना नाथांनी केली. त्यातून सदाचार व नीतीचा त्यांनी उपदेश केला आणि बहुजन समाजाच्या भवनांना या भारुडाच्या माध्यमातून त्यांनी वाचा केला. त्यानंतर संतश्रेष्ठ तुकारामांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये देहू या गावी झाला. व्यापार, उदीम, शेती आणि सावकारी अशा सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पेलणाऱ्या तुकारामांच्या आयुष्याला एकाएकी कलाटणी मिळाली. 1630चा जो भीषण दुष्काळ आला त्या दुष्काळामध्ये गावकऱ्यांची अन्नान्न दशा झालेली पाहून तुकारामांनी घरातलं धान्याचं कोठार गावकऱ्यांसाठी उघडं केलं. त्यांच्या कुटुंबियांचे मृत्यू त्यांना डोळ्यात देखत पाहावे लागले. त्यानंतर तुकारामांच्या घरी जो सावकारीचा व्यवसाय होता आणि त्यांच्या वाट्याला आलेली जी कर्ज खतं होती ती कर्ज खतं त्यांनी इंद्रायणीमध्ये बुडवली आणि जे देणेकरी होते त्या सर्व देणेकऱ्यांना कर्जमुक्त केले. धर्माच्या नावावर चालणारा अनितीचा व्यवहार त्यांना खपेना आणि म्हणून त्यांनी प्रस्थापित अशा भेदजन्य अन्यायाला वाचा फोडणारे अभंग लिहिण्यास सुरुवात केली. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, अवघी एकाचीच विण, तेथे कैचे भिन्न भिन्न असे सामाजिक विषमतेचे परखड परीक्षण ते करतात. ते म्हणतात, याती कुळ येथे असे अप्रमाण, ग्रंथांचे अर्थ नेणती हे खळ, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी वहावा भार माता, किंवा तुका म्हणे कैसे ब्रह्म अवघा भ्रमविषयांचा. यासारख्या शेकडो रचनांमधून तुकारामांचा विद्रोह प्रकट होताना दिसतो. वर्णभेद दूर सारून स्त्री शूद्रांना सामाजिक, धार्मिक आणि आध्यात्मिक अधिकार देण्यासाठी त्यांनी आजन्म संघर्ष केला. परंतु तुकारामाला मोक्ष प्राप्तीचा नवा मार्ग दाखविण्याचा अधिकार नाही. तुका श्रुतीमधील अर्थ बोलतो म्हणून धर्म मार्तंडांनी त्यांच्यावर दिवाणी दावा दाखल केला. शूद्र असून वेदांचा आशय प्रकट करणारे लेखन त्यांनी केले म्हणून धर्मपीठाने त्यांचा जो अभंग गाथा होता तो इंद्रायणीत बुडवण्याची सूचना केली. मात्र त्यापूर्वीच त्यांचे अभंग सर्वदूर पोचले होते आणि अभंग गाथा इंद्रायणीत बुडवल्यानंतर तर ते खऱ्या अर्थानं सर्वश्रुत झाले आणि 5वा वेद म्हणून तुकारामांच्या गाथेला मान्यता मिळाली. त्यांच्यावर होणारे सततचे घातपाताचे प्रयत्न आणि चारित्र्य हनन यामुळे तुकोबा जरा सुद्धा न डगमगता आपलं कार्य पार पाडत होते. तुका जरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, तीक्ष्ण शब्दांची उत्तरे हाती बाण घेऊन फिरे, किंवा सत्य असत्याची मन केले ग्वाही, मानी आले नाही बहुमता, असं शौर्य ते आपल्या लेखणीतून गाजवीत होते. त्यांची वाणी निर्भयपणे गरजत होती आणि मूलभूत अधिकारापासून वंचित असलेल्या घटकाला सन्मानाने जगता यावे म्हणून तुकोबा प्रयत्नरत होते. ते म्हणतात, सकळांसी आहे येथे अधिकार, असं सांगून त्यांनी समतेचा पुरस्कार केला. तसेच समाजात ज्या भ्रामक रूढी पसरलेल्या होत्या त्या रूढींचा निपटारा करणारे अभंग त्यांनी लिहिले. जसे की नवसे कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती, तुका म्हणे हरिजा दासा, शुभ काळ अवघ्या दिशा, तुका सांगे गुढ जना, देही देवका पहाना. ते तुकारामांच्या अभंगांमधून त्या प्रेरणेतून असे काही भक्त तयार झाले की जे शिवरायांच्या स्वराज्य निर्माण कार्यात सुद्धा सहभागी झाले. मोक्षाचे आम्हासी नाही अवघड, तो असे उघड गाठोडीस. तुकाराम म्हणतात की मोक्षाचं काही आम्हाला अप्रूप वाटत नाही, तो तर आम्ही आमच्या गाठोडीला बांधून ठेवलेला आहे. सुखे देई संसार असे ते विठ्ठलाला मागणी करतात. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी, किंवा भय नाही जन्म घेता, मोक्ष पदा हाणो नाथा. म्हणजे इतकी प्रगाढ इच्छा
जीवन जगण्याची इतकी प्रगाढ इच्छा असलेले तुकाराम ऐन 40-42च्या वयात हा इहलोक सोडून वैकुंठास रवाना झाले ही बाब बुद्धिप्रामाण्यवादींना, अभ्यासकांना रुजणं म्हणूनच अशक्य आहे. त्यांच्या कित्येक रचनांना सुभाषितांचं मोल प्राप्त झालं आहे. शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊली, पाण्यातील मासा श्वास घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, किंवा एकमेका सहाय्य करून अवघे करून सुपंथ. म्हणजे पुढे 42 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या संत श्रेष्ठाला, श्रेष्ठ प्रतिभावंताला सुशिक्षितांपासून तर अशिक्षितांपर्यंत प्रचंड लोकप्रियता मिळाली. म्हणजे आज 4 शतकं उलटत आली तरी सुद्धा तुका म्हणे ही जी नाममुद्रा आहे ते एक सत्याचं निर्विवाद असं प्रमाण मानलं जातं. आजही तुकाराम हा शक्तिस्रोत जनसामान्यांना अपरिमित अशी ऊर्जा प्रदान करतो. तुकारामांच्या शिष्या बहिणाबाई, त्यांनी समर्थ रामदासांचे शिष्य होते जयराम स्वामी वडगावकर यांच्या अभंगातून, यांच्या कीर्तनातून तुकारामांचे अभंग ऐकले आणि त्यांनी ठरवलं की तुकारामांचं शिष्यत्व पत्करायचं. त्यांचे पती अतिशय अहंकारी होते, क्रोधी होते, परंतु पतीच्या क्रोधाला न जुमानता बहिणाबाई देहूला पोहोचल्या आणि त्यांनी ब्राह्मणवर्णीय होत्या बहिणाबाई असं असून देखील त्यांनी तुकारामांना अनुसरण्याचं धाडस दाखवलं. तुकारामांना बौद्धाचार्य अश्वघोषाच्या वज्रसूचीचं मराठीमध्ये अनुवाद करायचा होता, कारण तुकारामांना संस्कृत येत नव्हते आणि बहिणाबाई संस्कृतज्ञ होत्या. तुकारामांनी बहिणाबाईंना या वज्रसूचीचा अनुवाद, संस्कृतातल्या वज्रसूचीचा अनुवाद मराठीमध्ये करण्याचं काम सोपवलं आणि यावरून आपल्याला बहिणाबाईंची बौद्धिक पात्रता लक्षात येते. बहिणाबाईंचे एकूण 719 अभंग आहेत. तुकारामांच्या समकालीन असलेल्या समर्थ रामदासांनी ज्ञानासह बलाची उपासना करण्याचा मार्ग दाखवला, परकीय आक्रमणांचा प्रतिकार करण्याची प्रेरणा दिली, महाराष्ट्र धर्माची शिकवण देऊन संघटना निर्माण केली आणि जे जे आपणास ठावे ते ते इतरांचे शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, अशा सद्विचारांची रुजवणूक रामदासांनी समाजामध्ये केली. सुरुवातीला परमार्थ साधनेकडे वळलेले रामदास ज्या वेळेला तीर्थभ्रमणास गेले, त्या तीर्थयात्रेदरम्यान त्यांनी हिंदू राज्यांची जी स्थिती होती ती अतिशय अवनत झालेली किंवा हिंदू राज्य संपुष्टात आलेली पाहिली आणि त्यामुळे समाजाची धुरा वाहणारा जो एक वर्ग होता ब्राह्मण वर्ग आणि त्याची स्थिती सुद्धा अवनत झाली हे त्यांनी पाहिलं आणि ब्राह्मणांना त्या ह्या अशा अवनत स्थितीतून बाहेर काढण्यासाठी रामदास स्वामी प्रयत्नशील राहिलेले दिसतात. त्यांनी निरनिराळ्या मठांचं निर्माण केलं आणि ब्राह्मण समाजामध्ये जागृती घडवून आली. दासबोध या ग्रंथातून त्यांनी प्रपंचातून परमार्थ साधावा असा उपदेश केला, शिवाय प्रयत्नवादी होण्याचा उपदेश केला. आता ही उच्चवर्णीयांमध्ये जी शिथिलता आली होती ती घालवून त्यांना पूर्तीप्रवण करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला. गोरक्ष वाणिज्य कृषी त्याहून प्रतिष्ठा विक्षेसी, म्हणजे व्यापार आणि कृषी कर्मापेक्षा त्यांनी पौरोहित्य महत्वाचं मानलं. त्यांचे जे मनाचे श्लोक आहेत ते मात्र वाचकांच्या मनाला वळण लावण्यास अतिशय उपयुक्त ठरले. मनाची शते ऐकता दोष जाती अशी त्याची फलश्रुती खुद्द समर्थांनीच सांगितली आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्या रामदासी संप्रदायामध्ये विधवा परित्यक्त्या स्त्रियांना मानाचं स्थान दिलं गेलं. त्यांना लेखन, वाचनाचा आणि कीर्तनाचा अधिकार रामदासांनी बहाल केला. म्हणजे एकूण 18 स्त्रियांना, अक्काबाई, वेणाबाई अशा एकूण 18 स्त्रियांना रामदासांनी मठपती होण्याचा मान दिलेला दिसतो. म्हणजे समाजामध्ये सुस्थिती नांदावी या प्रयोजनातून रामदासांनी आपला संप्रदाय निर्माण केला. पण जात वर्णाच्या मर्यादांमुळे त्याला तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही. त्यानंतर नामदेवांनी जे उत्तरेमध्ये वास्तव्य केलं होतं त्यांच्या प्रभावामुळे उत्तरेकडील संत देखील प्रभावित झाले आणि त्यापैकी आपण संत कबीरांचा जर विचार केला तर संत कबीरांनी त्या काळात जी अवरुद्ध झालेली धार्मिकता होती, सामाजिकता होती, त्यात प्रवाहीपण आणण्याचा प्रयत्न केला. प्रचलित व्यवस्थेला कबीर निर्भयपणे सामोरे गेले.
ते म्हणतात माला फेरत जुग भया विटान मन का फेर करका मन का डारिके मन का फेर पाहन पूजे हरी मिले तो मैं पूजू पहार. म्हणजे कर्मकांडात गुरफटलेल्या अज्ञानींच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम कबीरांनी केलं. जाती वर्ण कुल कोयके भक्ती करी चितलाय. म्हणजे जाती वर्ण कुळ सोडून मनापासून भक्ती करा. त्यासाठी पूजा, नमाज, हज, तीर्थयात्रा याची गरज नसून ते समजतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आजच्या या जनसारस्वत सुदाम सावरकर स्मृती प्रीत्यर्थ मराठी साहित्य व्याख्यानमालेचे आजचे पाहुणे श्री दिलीपराजजी गोयंका, अध्यक्ष भारतीय सेवा सदन अकोला. आजच्या ज्यांचं आता आपण व्याख्यान ऐकलं तर डॉक्टर निकिता गुजरकर, सुप्रसिद्ध साहित्यिक व दानदाते डॉक्टर सुभाषजी सावरकर, तसेच आपल्या विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉक्टर मोना चिमोटे, या महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर चारुशीला रुमाले, तसेच व्यासपीठावर उपस्थित इतर सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित सर्व शिक्षक, म्हणजे सिनेटवरचे सहकारी मुंद्रे सर, सर्व विद्यार्थिनी आणि बंधू भगिनींनो, आताच 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन आपण साजरा केला आणि आम्ही आज योगायोग समजतो की आजचं हे व्याख्यान राधादेवी गोयंका कॉलेज फॉर वुमन म्हणजे या महिला महाविद्यालयात आयोजित केलं गेलं. तसा चांगला असा योगायोग आज घडून आला आणि या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि विशेषतः विद्यार्थिनींना त्यांच्या भविष्यातील वाटचालीकरता शुभेच्छा देतो. आजचा जो विषय होता की संत साहित्य संदर्भातला हा विषय आणि संत साहित्य, संत चळवळ अतिशय विस्तृत त्याच्यावर डॉक्टर पिंजर मॅडम यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. मला असं वाटतं की संत साहित्य किंवा संत चळवळ याचा कुठेही जेव्हा उल्लेख होतो किंवा जेव्हा आपण चर्चा करत असतो, साधारणतः ज्ञानेश्वर, तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ याबद्दल जास्ती बोललं जातं आणि यात या संत चळवळीमध्ये, या संत साहित्यात ज्यांचं बरोबरीने योगदान राहिलेलं आहे, त्या ज्या महिला संत आहेत त्याबद्दल कुठेतरी उल्लेख साधारणतः कमी असतो किंवा नसतो. पण तशीच एक अतिशय श्रीमंत अशी परंपरा आपल्याला या संत साहित्याच्या माध्यमातून आणि महिला संतांच्या माध्यमातून लाभलेली आहे. त्या संत सखुबाई, संत जनाबाई, संत मुक्ताबाई किंवा संत बहिणाबाई असो, त्यांचंही तेवढंच कॉन्ट्रीब्युशन, तेवढंच योगदान संत साहित्यात राहिलेलं आहे. संत जी भक्ती चळवळ जी महाराष्ट्रात होती किंवा आहे त्यात तेवढंच योगदान या महिला संतांचंही राहिलेलं आहे. हेही आपण या निमित्ताने ध्यानात घ्यायला हवं. आपण सर्व जाणतो की महाराष्ट्राला अतिशय श्रीमंत भरगच्च अशी आध्यात्मिक परंपरा लाभलेली आहे. त्याचा तो एक भाग म्हणजे ही भक्ती चळवळ आणि भक्ती साहित्य, संत साहित्य आहे असं मी समजतो. आणि याच्या माध्यमातूनच महाराष्ट्र संपूर्ण देशाशी हा जोडला गेलेला होता. म्हणजे जसं आता आपल्याच्या व्याख्याता जे आहे त्यांनी सांगितलं की नामदेवांचा उल्लेख हा पंजाबमध्ये आजही आदराने केला जातो. तशा अनेक संत त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून आणि त्यांच्या विचारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र हा संपूर्ण देशाशी जोडला गेला. संपूर्ण देशाची संस्कृती, परंपरा, विचार त्याच्यामुळे महाराष्ट्राचे एकूण झाले आणि आजही त्याचा पगडा
आपल्याला आज महाराष्ट्रावर, आपल्या विचारांवर, आपल्या विचारधारेवर मला जाणवतो, असं मला या प्रसंगी नमूद करावं असं वाटतं. आज आपण जाणतो की नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ज्याला आपण एडुकेट 2020 म्हणतो ते लागू झालेलं आहे. त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण भाग जो आहे म्हणजे IKS इंडियन नॉलेज सिस्टीम्स, भारतीय ज्ञान परंपरा, याला त्यात फार जास्ती महत्त्व दिलं गेलेलं आहे. तर भक्ती चळवळ किंवा संत साहित्य हा आपल्या इंडियन नॉलेज सिस्टीम किंवा जी भारतीय ज्ञान परंपरेचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे असं मला सांगावं असं वाटतं. आणि त्याही दृष्टीने त्याचा अभ्यास होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज आपण पाहतो साधारणतः तरुण पिढीला जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी आहेत, त्यांना साधारणतः हे भक्ती चळवळ किंवा संत साहित्य यामध्ये विशेष रुची नसते किंवा खूप जास्ती त्यांना त्याबद्दल माहिती नसतं. मला आज या प्रसंगी सर्व विद्यार्थिनींना आवाहन करावं असं वाटतं की आपण आपली जी महाराष्ट्राची, देशाची ही जी श्रीमंत परंपरा आहे त्याचा आपल्याला अतिशय अभिमान असायला हवा. कारण की संपूर्ण देशामध्ये अगदी मोजके 4-5 राज्य जे आहेत ज्या अतिशय उज्ज्वल अशा परंपरा, मध्ये आध्यात्मिक असो, राजकीय असो किंवा इतर कोणत्या क्षेत्राचा असो, ज्या लाभलेल्या आहेत, त्यात महाराष्ट्राचा नंबर हा अत्यंत वरचा असा आहे. तर या अत्यंत उज्ज्वल परंपरा आपल्याला लाभलेल्या आहेत, त्यांचा विसर पडू देता कामा नये. विशेषतः आजचा जो तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनी वर्ग आहे त्याच्या बाबतीत हे अतिशय महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, डेटा सायन्स याचं युग आहे, टेक्नॉलॉजीचं, तंत्रज्ञानाचं युग आहे आणि हे कोणीही आज नाकारू शकत नाही. पण हे सगळं आत्मसात करत असताना, अडॉप्ट करत असताना आपण आपल्या ज्या या उज्ज्वल परंपरा आहे त्याचा कुठेही विसर करू देता कामा नये असं मी सर्व विद्यार्थ्यांना विशेषतः आवाहन करू इच्छितो. आणि शेवटी परंपरांच्या आधारावरच, परंपरामधून शिकूनच आपण त्या व्यक्तीची, समाजाची आणि देशाची विकासाकडे वाटचाल होत असते. त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत, आपली जी परंपरा आहे, ती चळवळ आहे, संत साहित्य आहे, याचाही विद्यार्थिनींनी अभ्यास करणं मला वाटतं. त्याच्याबरोबर जाणीव त्याबद्दल जाणीव असणं मला वाटतं युवा वर्गाकरता अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे असेच प्रयत्न, जसं आजचं व्याख्यान आहे त्या अशा व्याख्यानं किंवा इतर उपक्रम किंवा कार्यक्रम आपण आयोजित करत असतो आणि यातून हा एक संदेश देण्याचा आपण प्रयत्न संपूर्ण विद्यार्थी वर्गाला करत असतो. या निमित्ताने आज श्रीमती राधादेवी गोयंका कॉलेज फॉर वुमन यांनी आज येथे हे व्याख्यान आयोजित केलं, त्याबद्दल मी विद्यापीठातर्फे त्यांचे अध्यक्ष प्राचार्य यांचे आभार मानतो आणि पुनश्च आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. सर्व काही उजळून द्यावं असे काही क्षण असतात आणि उजळून अलग निरंजन व्हावं असे काही जण असतात. सरांनी या आपल्या अध्यक्ष भाषणामधून सर्व झालेल्या व्याख्यानाचा सार सांगितला. असं द्रष्ट नेतृत्व आपल्याला लाभलं आहे, खरं त्याचा अभिमान आहे. आता शेवटचा टप्पा अर्थात आभार प्रदर्शन. संत साहित्याला काल्याचं कीर्तन असं म्हणतात किंवा निरोपाचा क्षण. तर एक गझलकार आहेत मराठीत, ते असं म्हणतात, कधी विनेतून आलो, कधी काळातून आलो, कधी विनेतून आलो, कधी काळातून आलो, तुकोबाची व्यथा घेऊन तळा घडातून आलो, विठ्ठला संपली वारी निघू काय आता, तुला माहिती आहे मी मुला बाळातून आलो, तुला माहिती आहे मी मुला बाळातून आलो. अर्थात आभाराचा क्षण, आभार प्रदर्शनासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर आशिष मुठे यांना. थँक्यू सर. आजकाल क्रोनॉलॉजी हा शब्द खूप प्रचलित आहे. खऱ्या अर्थानं ही सगळी उठाठेव कशासाठी, ही क्रोनॉलॉजी समजून घेण्यासाठी या एकंदरीत व्याख्यानमालेचा सार अवघ्या एका मिनिटामध्ये आपल्यासमोर मांडतो. पलीकडे युरोपात जेव्हा धर्मसत्ता राज्यसत्तेवर हवी होऊन पाकमुक्तीचे सर्टिफिकेट वाटत होती, तेव्हा आमच्याकडे संत परंपरा राजाला उद्देश करून सर्वासी पोटासी लावणे आहे असे सांगत होती. भारतात धर्मसत्ता राज्यसत्तेवर कधीही हवी झाली नाही.
कारण येथे धर्मसत्ता व राज्यसत्ता यामध्ये सम्यक पूल निर्माण करण्याचे काम येथील संत परंपरा करत होती. तेच संतांचे उपदेश आज राज्य धोरणाचे नीती निर्देशक तत्व बनले आहेत. तेच येथे सर्वच जाती धर्मांमध्ये संत उपजले व त्यांच्या शिकवणीतून समाज सुधारक व पुढे शासक. पुढे जाऊन याच समाज सुधारकांनी संविधानावर आपला प्रभाव पाडला व त्यातून आजच्या भारताचे धर्मनिरपेक्ष संविधान साकार झाले. आजच्या पुरोगामी महाराष्ट्राची व एकूणच जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची व सर्वसमावेशक लोकशाहीची निर्मिती येथील संतांच्या जनजागृती चळवळीतून झाली. म्हणून अत्यंत प्रासंगिक अशा विषयावर आयोजित या व्याख्यानमालेचे औचित्य सर्वथा इष्ट ठरते. भारतीय संतांची जनजागृती चळवळ या विषयावर आयोजित मराठी जनसाहित्य व्याख्यानमाला 2024-25 चे आयोजन करण्याचा बहुमान आमच्या महाविद्यालयाला विद्यापीठाने दिला. यासाठी मी महाविद्यालयाच्या प्रत्येक एककाकडून सर्वप्रथम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे आभार व्यक्त करणे इष्ट समजतो. तसेच या प्रसंगी खुद्द विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉक्टर मिलिंद बारहाते सर आपण अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलात यासाठी आपले महाविद्यालयाच्या वतीने आभार व्यक्त करतो. भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष श्री दिलीपराज गोयंका सर आपण या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आम्हाला स्फूर्ती दिली यासाठी व आपल्या उपस्थितीसाठी आपले आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य वक्त्या संत साहित्य अभ्यासक माननीय डॉक्टर योगिता पिंजरकर यांचे आभार व्यक्त करतो. विद्यापीठाच्या मानवीय विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता माननीय डॉक्टर मोना चिमुटे मॅडम यांचे आभार व्यक्त करतो. ज्यांच्या कल्पनेतून व प्रायोजनातून ही सुंदर बौद्धिक मेजवानी साकारली गेली ते माननीय डॉक्टर सुभाष सावरकर सर यांचे आभार व्यक्त करतो. अतुल वानखेडे सर यांचे आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर रुमाले मॅडम यांचे आभार व्यक्त करतो ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. उपप्राचार्य पांडे सर यांचे आभार व्यक्त करतो. सिनेट सदस्य मुंद्रे सर यांचे आभार व्यक्त करतो. उपस्थित सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार व्यक्त करतो. ज्यांच्यासाठी हे आयोजन करण्यात आले त्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या त्यांचे आभार व्यक्त करतो. व एकूणच सर्व सुंदर नैपथ्य रंगवण्यामागे ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान दिले त्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. व अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. आपण राष्ट्रगीतासाठी आपल्या जागेवर उभे राहावे अशी आपल्याला विनंती करतो. सावधान.